आदिशक्ती तुळजाभवानी या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज, व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व सन्माननीय आत्ताच ईश्वरजींनीच माझी ओळख करून दिली. खरं तर आता ईश्वरानेच ओळख करून दिल्यानंतर पुढे काय बोलायचा हाच प्रश्न पडलाय मला. पाहुण्यांबद्दल चांगलंच बोलायचं असतं असं एक आपली संस्कृती आहे. पाहुणा चांगलाच असायला पाहिजे असं काही नसतं, आणि तो चांगला असतो असं तर मुळातच नसतं. खरं तर कार्यक्रमाला मला इथं आलो, तुम्ही सगळ्या लोकांना बघून खूप आनंद वाटतोय. आमचे मित्र इथं प्रकाश शेठ पुतळे इथं अचानक उपस्थित झाल्याचा एक आनंद आहेच. पुण्याच्या एवढं जवळून राहूनही तुम्ही लोक वेळेच्या आधी येता ह्याचं थोडंसं आश्चर्य वाटते मला. आमची सवय तर तुम्हाला लागायला पाहिजे, नाही तर तुमची सवय आम्ही तरी लावून घ्यायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हा अतिशय आपल्या जिव्हाळ्याचा विषय, किंबहुना काही लोकांना तो प्राणाहून प्रिय झालेला आहे. पण शिवाजी महाराज समजलेत किती याचा विचार केला तर मला असं लक्षात येतं की आपल्याकडचे जे आता नव्याने उभे राहिलेले इतिहासकार आहेत, की जे फेसबुक आणि व्हॉट्सअप इतिहासकार असं म्हणतो मी त्यांना नेहमी, कॉपी पेस्ट. शिवाजी महाराजांची जन्मतारीख आणि शिवाजी महाराजांचा मृत्यू या दोन गोष्टीचा त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, मधलं काहीच माहीत नाही त्यांना. आणि यांनी आता या सगळ्या सोशल मीडियावरती अतिशय धुमाकूळ घातलेला आहे. गेली 40-45 वर्ष मी शिवचरित्राचा अभ्यास करतोय, आणि शिवाजी महाराज मला सुद्धा स्वतःला अजून समजलेले नाहीयेत. शिवाजी महाराज आपल्याला कळत नाही हेच अनेक लोकांना कळत नाही, हे दुर्दैव आहे. एका इंग्रज ग्रंथकाराने असं म्हणलेलं आहे की शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये खूप मोठी चूक केलेली आहे. आपल्याकडं वासी बेंद्रे, दिवी काळे, प्रबोधनकार ठाकरे, टकाखाव ही जी काही मोठी इतिहासकार आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की आयुष्यामध्ये कधीही न चुकलेला राजा जर कोण असेल तर तो म्हणजे शिवाजी राजा. अशा पार्श्वभूमीवरती तो एक इंग्रज आपल्याला म्हणतोय की आयुष्यामध्ये खूप मोठी चूक केली शिवाजी महाराजांनी, की त्यांनी या चुकीच्या देशात जन्म घेतला. त्यांनी आमच्या देशामध्ये जन्म घ्यायला पाहिजे होता. आमच्या लोकांना अजूनही कळत नाही की आपण शिवचरित्रातनं काय शिकायला पाहिजे. किंबहुना मला असं वाटतं की आजच्या या समाज रचनेमध्ये, राज्य ह्याच्या कर्त्यांच्या ह्याच्यामध्ये, की शिवचरित्रातनं शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. शिवाजी महाराजांचा अभ्यास हा आम्ही फक्त युद्धनीतीमधनं करतो, आणि शिवाजी महाराजांच्या हातात तलवार आम्ही देऊन ठेवलेली आहे. त्या तलवारीच्या पलीकडे शिवाजी महाराज खूप मोठे आहेत. आमचा सगळा अभ्यास हा कथेतनं, कादंबरीमधनं, नाटकातून, तमाशातून, सिनेमातून, पोवाड्यातनं, या माध्यमांमधनं होतोय. जो अभ्यास आज आपल्या समोर आहे तो हिमनगाचा एक छोटासा भाग आपल्या समोर आलेला आहे. त्या हिमनगाचा खाली खूप मोठा भाग जो लपलेला आहे तो भाग आपल्याला पाहायला पाहिजे. शिवाजी महाराज म्हणजे अफजल खानाचा वध, शिवाजी महाराज म्हणजे शाहिस्ते खान, शिवाजी महाराज म्हणजे सिद्धी जोहार, शिवाजी महाराज म्हणजे राज्याभिषेक, शिवाजी महाराज म्हणजे आग्रा मोहीम, शिवाजी महाराज म्हणजे दक्षिण दिग्विजय. ह्या 7-8 घटनांमध्ये महाराजांना बांधून टाकण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्या घटनांचा कालावधी जर आपण मोजला, अफजल खानाचे काही 10 महिने, शाहिस्ते खानाचे 3.5 वर्ष, ह्या लढायांचा कालखंड सगळा जर एकत्र केला तो फक्त 7.5 वर्षे. शिवाजी महाराज कधीतरी लहान होतेच की, पण त्यांच्या लहानपणीची 15 वर्ष आणि 7.5 वर्ष ती होतात 22.5 वर्ष.
शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला. तज्ञांचं अजूनही मत आहे की शिवाजी महाराजांचा जन्म 8 एप्रिल 1627 ला झाला. याच्यावरती तज्ञांमध्ये अजून वाद आहे. ही तारीख काय फायनल नाही अजून. महाराजांचा जन्म 1627 ला झाला का 1630 ला झाला, हा सगळा जरी वाद असला तरी वाद घालणाऱ्या सगळ्यांचं एकमत एकाच गोष्टीवरती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आम्हाला त्यांचा पराक्रम पाहिजे, आम्हाला त्यांची नीतिमत्ता पाहिजे, आम्हाला त्यांचं राज्य कसं केलं हे पाहिजे. शिवाजी महाराज 50 वर्षाचे होते का 53 वर्षाचे होते, त्यांनी काय आमच्याकडे पेन्शनसाठी अर्ज केलेला नाहीये. नको त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणं ही आमची वृत्ती आहे. त्या गोष्टी जर बाजूला ठेवल्या तर तुम्हाला अभ्यासाला खूप मोठा चान्स आहे. बारीक गोष्टींवरती लोक अडून बसलेले आहेत आणि पुढं कधीच गेलेले नाहीत. जन्म कधी झाला बस याच्यावरच बसलेत. शिवाजी महाराज आग्र्यातनं पेटरातनं पळाले का पेटर खांद्या घेऊन पळाले, तिथंच गाडी अडकली. असे अनेक वादग्रस्त स्थळं जरी तुम्ही बाजूला ठेवली की ज्याचा तुम्हाला आज निकाल लावता आला नाही, ती जर बाजूला ठेवली तर खूप काही चांगलं तुम्हाला शिवचरित्रातनं शिकता येईल. हा राजा कसा आहे याचे काही पैलू आपण पाहूया. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला निघालेले होते. 74 साली महाराजांचा राज्याभिषेक झाला. खर्च बी खूप झालेला होता. पैसे तिथं वसुली व्हायला पाहिजे. रघुनाथ पंत हनुमंत दक्षिण भारतातून आलेले होते. त्यांच्याबरोबर बोलणी झाली की आपल्याला काय करता येईल. महाराजांना एक गोष्टीचं चांगली माहिती होती की आज ना उद्या औरंगजेब येणार हे नक्की, आणि औरंगजेब बादशाह जर दखानीत उतरला तर आपण त्याच्या समोर टिकणार नाही. हे तितकं सत्य होतं. औरंगजेबाच्या समोर आदिलशाही टिकणार नाही, औरंगजेबाच्या समोर कुतुबशाही टिकणार नाही. पण कुतुबशाही, आदिलशाही आणि मराठे जर एकत्र आले तर आपण औरंगजेबाला पळवून लावू इथून. दक्षिणीयांची पातशाया दक्षिणीयांच्या हाती राहाव्या, म्हणजे दक्षिणेकडे राज्य करणाऱ्यांचं राज्य दक्षिणीयांच्या हाती राहावा हे ते धोरण आखण्यात आलेलं होतं. आणि त्यानुसार या तिघांशी बोलणी करायची. आदिलशाह कबूल होईना, कुतुबशाह कबूल झाला. कुतुबशाहच्या दरबारामध्ये मादन्ना आणि अक्कन्ना नावाचे दोघं भाऊ होते ब्राह्मण. त्यांना ते राजकारण समजलं. त्यांनी कुतुबशाहची समजूत काढली आणि शिवाजी महाराजांच्या भेटीचं नियोजन करण्यात आलं. शिवाजी महाराजांच्या समोर एक प्रश्नही असा होता की उद्या औरंगजेब आलाच आणि हे जर नाही उभे राहिले तर काय करणार. त्यांना मागणं टोचलं पाहिजे. म्हणून त्यांच्या राज्याच्या पलीकडेही आपलं राज्य असलं पाहिजे. प्रसंगी आपल्याला लपता आलं पाहिजे. औरंगजेबाचा रेटा वाढला तर आपल्याला दक्षिणेमध्ये आसरा घेता आला पाहिजे. अशी अनेक धोरणं महाराजांच्या डोळ्यासमोर होती. शिवाजी महाराज हे क्षितिजाच्या पलीकडचा विचार करणारे नेते होते. आजही नेते आहेत की जे क्षितिजापर्यंत बघतात, पण क्षितिजाचा पलीकडचा विचार करणारा हा राजा आहे. आणि महाराज दक्षिणेकडे निघालेले. 60,000ची फौज बरोबर होती. 45,000ची फौज हंबीरराव मोहित्यांना दिली आणि आजचा कर्नाटकामधला जो कोप्पळ नावाचा जिल्हा आहे त्या परिसरामध्ये त्यांना सोडलं आणि महाराज तिकडनं भागानगरच्या दिशेने म्हणजे हैदराबादच्या दिशेने निघाले. 15,000 लोक बरोबर आहेत आणि महाराज हैदराबादकडे निघाले. हैदराबादच्या 4 मुक्काम महाराज अलीकडे आलेले आहेत. त्यावेळेचा एक प्रोटोकॉल असा होता, एक राजा दुसऱ्या राजाला ज्यावेळेस भेटायला येतो त्यावेळेस त्यांनी 4 मुक्काम अलीकडे थांबायचं. राजधानी मधला जो राजा, बादशाह, सुलतान जो कोणी असेल त्यांनी 2 मुक्काम पुढे यायचं. मग यांनी 2 मुक्काम पुढे यायचं. दोघांनी एकमेकाला भेटायचं. दोघांनी एकत्रित 2 मुक्काम राजधानीकडे यायचं. राजधानीमध्ये आल्यानंतर राजधानीतल्या राजाने त्याच्या राजवाड्यात निघून जायचं. यांनी यांची जिकडे सोय असेल तिकडे जाऊन राहायचं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन राजवाड्यात भेटायचं.
हा तो नियम आहे, प्रोटोकॉल आहे. 4 मुक्काम शिवाजी महाराज इथं आल्यानंतर कुतुबशाहला 2 मुक्काम पुढे यायला पाहिजे. कुतुबशाह धास्तावलेला होता. शिवाजी सारख्या माणसाला भेटायला जायचं. शिवाजींना आपल्या जातीचा ना पातीचा ना धर्माचा, शिवाजी एक काफर आहे. काफर म्हणजे जो कोणी अल्लाला मानित नाही तो काफर. याला भेटायला गेलो की बाकीच्या शाळा आपल्याला नाव ठेवणार, इथले धर्मपंडित आपल्याला नाव ठेवणार. तो धर्म संकटात सापडलेला होता की कसं भेटायला जायचं. महाराजांना त्याची अडचण माहिती होती. महाराजांनी एक पत्र लिहिलं त्याला, कुतुबशहाला, तानाशा होता, त्याला पत्र लिहिलं. एवी तेवी आम्ही आलेलोच आहोत. आपण आम्हाला भावासारखे आहात. आपण 2 मुक्काम पुढे येण्याची गरज नाही, आम्हीच येतो. कुतुबशाहीने ते पत्र वाचलं. म्हणलं भेटायला नाही गेलं चालतंय, सँक्शन मानला. कुतुबशाह धर्मसंकटात वाचला की त्याला भेटायला गेलं ना आता आपल्याला कोणी नाव ठेवू शकत नाही. आणि शिवाजी महाराज 2 मुक्काम पुढे आले. 2 मुक्काम पुढे आल्यानंतर दुसरा एक प्रोटोकॉल होता. तो असा कॉल होता की महाराज राजधानीमध्ये पोहोचल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस भेटायला जाणार, त्या दरबारात गेल्यानंतर तो दरबाराचा जो राजा, म्हणजे आता इथं कुतुबशाह आहे, त्या कुतुबशाहच्या पायाचं चुंबन घ्यायचं किंवा जमिनीला डोकं टेकून त्याला मुजरा करायचा. कदमबोसी याला म्हणतात, कदमबोसी करायची. आता शिवाजी महाराजांना कदमबोसी करायची पाळी होती. 2 मुक्काम पुढे आल्यानंतर महाराजांनी दुसरं पत्र लिहिलं. आम्ही मस्तकावरी छत्र धरिले आहे. आम्ही छत्रपती आहोत. आम्ही कोणाच्याही पुढे डोके टेकीत नाही. सबब आम्हाला कदमबोसीची माफी असावी. कुतुबशाहीने विचार केला, आत्ताच ह्यांनी आपल्याला एका संकटातनं सोडवलेलं, नाही कदमबोसी केली तर नाही केली, बिघडते कुठं, माफी आहे म्हणला, माफी आहे. शिवाजी महाराजांनी आपली पण मान वाचून घेतली त्यातनं. त्याची वाचवली तशी आपलीही वाचवली. आणि शिवाजी महाराज त्या हैदराबादमध्ये दाखल झाले. त्या भागानगरमध्ये, त्या हैदराबादमध्ये शिवाजी महाराजांचं प्रचंड आणि प्रचंड मोठं स्वागत झालं. खूप लोकांना शिवाजी महाराजांचं कुतूहल होतं. शिवाजी महाराज त्या वेळेपर्यंत सर्व भारतातच नाही तर युरोपात सुद्धा प्रसिद्ध झालेले होते. शिवाजी महाराज जिवंत असताना शिवाजी महाराजांचं नाव पेपरात छापून आलं, वर्तमानपत्रात. दुर्दैव एवढंच की शिवाजी महाराजांना तो पेपर वाचायला मिळाला नाही. भारतातली पहिली बातमी छापून आली ती 1619 साली. पीटर मंडी हा इंग्रज भारतामध्ये जहांगीर राजाला भेटायला आलेला होता. ती बातमी तिथे छापून आलेली होती. त्यानंतर वर्तमानपत्र या माध्यमामध्ये ते जे पत्र निघाले, ते पहिलं पत्र निघालेलं, त्याचं नाव आहे मर्क्युरियस पॉलिटिकस. हे 1653 साली निघाले. 1665 साली त्याचं नाव बदललं आणि ते लंडन गॅझेट झालं. आणि तिथून पुढे 50-60 वर्षांनी त्याचं नाव परत बदललं. त्याचा आजचा लंडन टाइम्स वर्ग. 1665च्या मे महिन्याच्या अंकामध्ये शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याची बातमी छापून आली. ही बातमी किती वर्तमानपत्रात आली तर ही बातमी 43 वर्तमानपत्रात छापून आली. त्यामुळे शिवाजी महाराज या भारताला माहिती व्हायच्या आधी युरोपाला माहिती झालेले होते. हे ब्रिटनमध्ये आलं, स्पेनमध्ये, पोर्तुगालमध्ये, हॉलंडमध्ये, इटलीमध्ये, फ्रान्समध्ये, या 6 देशातल्या कंपन्या आपल्याकडे आलेल्या होत्या. त्यामुळे या 6 देशामधल्या तिथले जे पैसेवाले लोक आहेत किंवा या कंपन्याचे शेअर होल्डर्स जे आहेत, अशा या सगळ्या लोकांपर्यंत शिवाजी हे नाव पोचलेलं होतं. महाराज आग्र्यावरून निसटले ही जगातली सगळ्यात अद्भुत घटना मानली गेली. त्याचे पडसाद अनेक राज्यात उमटले, जगातल्या काही देशातही उमटलेले आहेत. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एवढा मोठा माणूस हैदराबादमध्ये येतोय याचं त्या जनतेला, त्या रयतेला खूप कुतूहल होतं. महाराजांचं प्रचंड स्वागत झालं. महाराज मुक्कामावर राहिले. दुसऱ्या दिवशी मोजके मुत्सद्दी आणि काही लोक घेऊन तिथून 5 किलोमीटर अंतरावरती असलेला राजधानीचा किल्ला म्हणजे गोळकोंडा, त्या गोळकोंड्यात महाराज गेले.
महाराज निघाले त्या सगळ्या बातम्या आतमध्ये जातच होत्या. कुतुबशहानी सांगितलं की यांना इकडे आणू नका, त्यांना काय हिरे माणिक मोती पाहिजे असं ते द्या, पाहिजे तर बाहेरच्या बाहेर काटवा, पण महाराजांना किल्ल्यात आणू नका. त्या हनुमंतांनी महाराजांना आकर्णाने खूप प्रयत्न केले. ते निघालेले आले, दारात आले, जवळ आले, तुम्ही स्वागत करा, काही अडचण नाहीये. त्या कुतुबशहाच्या डोक्यात काय वेगळं चाललं होतं माहित नाही. आणि महाराज दारात येऊन उभे राहिले, त्यांनी स्वागत केलं. शिवाजी महाराजांबद्दल गैरसमज खूप होते. त्या काळात नव्हते तेवढे आजच्या काळात आहेत बरं का. त्या काळातही काही गैरसमज होते. त्यातला एक समज असा होता, इंग्रजांच्या पत्रामधून आलेला तो, की शिवाजी या नावाचं भूत आहे, हा माणूस कुणी नाहीये, हा कुठेही अदृश्य होतो आणि कुठेही प्रगट होतो, याला माणूस समजण्यात येऊ नये. जसवंतसिंग राठोड शिवाजी महाराज आग्र्यामध्ये असताना सांगितले त्यांनी की शिवाजीने जर मनात आणलं तर तो जागेवर 50 फूट उंच उडी मारतो. हे असले चित्रविचित्र संबंध होते. त्यामुळे ते कुतुबशाही जरा धास्तावलेला. त्यांनी ते महाराजांचं स्वागत केलं. त्यांनी पाहिलं की 5.5 फूट उंची आहे महाराजांची. ह्या सगळ्या ह्याच्यावरती मला असं वाटतं त्यांनी महाराजांकडे ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा पाहिलं असेल तर महाराजांचे पाय पण पाहिले असतील की भूतासारखे उलटे तर नाही आहेत. बोलला त्यांच्याशी आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा माणूस अतिशय स्वच्छ बोलतोय, अतिशय स्पष्ट बोलतोय, अतिशय खरं बोलतोय. आणि त्या दोघांमध्ये एक थोडेसे भावबंध त्याच्यात निर्माण झाले. आणि महाराजांनी त्यांना विचारलं की मगाचपर्यंत माझ्याकडे सुद्धा बातम्या येत होत्या की भेट घ्यायची आपली इच्छा नव्हती, काय कारण काय? लाजला कुतुबशाह. कुतुबशाह म्हणला माझ्या घरातनं म्हणजे माझ्या बायकांचा जनन खाण्यातनं विरोध होता की शिवाजी महाराज आल्यानंतर त्यांची गळा भेट घेऊ नका, कारण शिवाजीला भेटलं की एक तर तो पोट तरी फाडतो नाही तर बोट तरी तोडतो. ह्या भीतीने मी तुम्हाला नको म्हणत होतो. आणि मग तो त्याचा समज दूर झाला आणि त्या दोघांची चर्चा झाली. ती चर्चा सुरू झाल्यावर कुतुबशहाने विचारलं, महाराज तुम्ही आलात इथं ते 5-50 लोक घेऊन, तुम्हाला भीती नाही वाटली मी तुम्हाला अटक करेल म्हणून? महाराज म्हणले ना. आता गंमत अशी होती याच्यामध्ये, या कुतुबशहाची बहीण उलिया बेगम ही विजापूरला दिलेली होती आदिलशाहकडे. नगरची चन्नम्मा नगरची राणी ही पण आदिलशाहला दिलेली होती. एकमेकांमध्ये लग्न झालेले आहेत, सोयर संबंध आहेत. पण लग्न असताना एक तर नवरीचा बाप हजर राहायचा किंवा नवऱ्याचा बाप हजर राहायचा. दोघं कधीच हजर राहिले नाही एकाही लग्नाला. एकही उदाहरण नाहीये. का आता आपण गेलो त्याने अटक केली तर ही भीती कायम आपलं राज्यात जाईल. त्या पार्श्वभूमीवरती एक वेगळ्या धर्माचा राजा इथं येतोय आणि तोही निर्धास्त येतोय, याचं कुतुबशहाला फार कौतुक वाटलं. महाराजांनी सांगितलं तुम्ही असं काही करू शकत नाहीत. ते म्हणले का? चला म्हणले. मग ते तटावरती आले. गोळकोंड्याच्या खाली जी तटबंदी त्याच्या बाहेर खंदक आहे. तटावर आलेले बघतायत तर खंदकाच्या पलीकडे शिवाजी महाराजांचं 15,000 सैन्य येऊन समोर उभं होतं तळ टाकून. 5 किलोमीटर लांब सोडला होता. हे कधी आले कुणालाच पत्ता नाही. महाराजांनी सांगितलं ह्यांना जर मी एक दिवस जरी दिसलो नाही तरी संपूर्ण किल्ला उद्ध्वस्त करून टाकतील. त्याला कुतुबशाला गंमत वाटली त्या सगळ्या गोष्टींची, की काय चलाखी ही केलेली आहे. तर कुतुबशाह प्रेमात पडला. त्यांनी महाराजांना तिथं ठेवून घेतलं. मराठे हे शब्दाला पक्के आहेत. मराठे हा शब्द कुठल्याही जाती वाचक नाहीये. कुठल्याही मराठ्याने असं समजू नये की आपल्यासाठी स्पेशल हा शब्द आहे. मराठा जो या भूमीसाठी लढलेला आहे महाराष्ट्राच्या, त्याला मराठा म्हणायला हरकत नाही. आणि मला तर असं वाटतं की जो माणूस रस्त्याने चालताना जर ज्याला ठेस लागली आणि तो जर आई ग म्हणाला तर त्याला मराठा म्हणावा. औरंगजेबाने हा शब्द वापरलेला आहे. तो इथल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी शब्द वापरतोय बरं का. जो महाराजांच्या बाजूने, जो महाराष्ट्राच्या बाजूने लढतो तो मराठा. रवींद्रनाथ टागोरांनी बी हा शब्द वापरलेला आहे आपल्या गीतामध्ये.
राष्ट्रगीतामध्ये शब्द आहे, पंजाब सिंध गुजरात मराठा, तो महाराष्ट्र म्हणत नाहीये. आणि जर कुणाला अजून शंका असेल तर त्यांनी औरंगजेबाला जाऊन भेटावं. माझं काही म्हणणं नाहीये, परस्पर तिकडे निकाल लावून नये. कुतुबशाहीने त्यांना ठेवून घेतलं. कुतुबशाहीने मग हे दाखवत मेजवानी दिल्या महाराजांना. महाराज 1 महिना 10 दिवस तिथं होते बरं का किल्ल्यात. पाहुणचार असं कुठंच घडलेलं नाही, पण हा पाहुणचार केला त्यांनी. प्रचंड श्रीमंत होता कुतुबशाह. कुतुबशाहकडे चित्रांचा, पेंटिंगचा खूप मोठा संग्रह होता बरं का. अनेक उल्लेख त्याचे आलेले आहेत इतिहासामध्ये. इस्लाम धर्माला चित्र मान्य नाहीत, पण त्यांनी तो केलेला होता. इव्हन बाबराकडे पण स्वतःचा संग्रह होता. तो संग्रह पुढे औरंगजेबाने तोडून टाकला बरं का. खजिना दाखव, हे दाखव, ते दाखव, ते दाखव, असं खूप त्याला कौतुक वाटलं त्या सगळ्या गोष्टींचं. आणि एक दिवस त्यांनी आपली हत्ती शाळा दाखवली महाराजांना. हे आमची हत्ती. मुस्लिम राज्यकर्त्यांना हत्तीचं प्रचंड प्रेम. खूप गोष्टी सांगता येतील हत्तींच्या. ते हत्ती महाराजांनी पाहिले. तो म्हणला, महाराज तुमच्याकडे हत्ती नाहीत? महाराज म्हणले नाही. महाराजांनी 2 हत्ती नेले होते, अंबारीची हत्ती बसायला हत्ती नाही होत्या त्या. तुमच्याकडे हत्ती नाहीत? म्हणले नाही. हत्ती म्हणजे गजलक्ष्मी. हत्ती दारात झुलणं हे ऐश्वर्याचं प्रतीक. हत्ती युद्धामध्ये वापरणं, युद्धाचं निदान, युद्धाचा निकालच हत्ती बदलतो. कारण एक युद्धाचं अतिशय उत्तम तंत्र या मुसलमान राज्यकर्त्यांनी अडॉप्ट केलेलं होतं. ते म्हणजे हत्तीची फळीच्या फळी समोर उभी करायची. 300 हत्ती. त्या हत्तीच्या सोंडेमध्ये भाल्यासारखं शस्त्र असतं, किंवा हत्तीच्या सोंड्याला एक कॅप बसवलेली असते लोखंडी, आणि त्या कॅपला एक साखळी असते. त्या साखळीला एका गोलाला काटेरी गोल असतो तो मेटलचा, आणि तो गोल घेऊन तो सोंडीने असा फिरवत निघाला. 300 हत्तींचा ताफा जर असा शिरला, ते समोरचं पायदळ घोडदळ उधळून जातं बरं. युद्धाचा निकालच एका झटक्यात बदलतो. त्याला, महाराज तुमच्याकडे हत्ती नाहीत? महाराज म्हणले नाही. हत्ती पाहिजे ना. त्याचं हत्ती पुराण सुरू झालं. महाराज म्हणले, माझा जो प्रदेश आहे तो सगळा डोंगराळ प्रदेश आहे, हत्ती नाही टिकणार तिथं. पाऊस किती पडतो, अरे काय खोऱ्या काय मरतील हत्ती. पण महाराज हत्ती, महाराजांनी तुमचा चांगला हत्ती कुठला आहे? त्याचा हा नजीर, हा सगळ्या हत्तींचा लीडर हत्ती आहे. ट्रेन हत्ती लीडर असतात हत्तींमध्ये. ते बाकीच्या हत्तींना गाईड करत असतात, प्रमोट करत असतात. खूप खर्च करून त्याला 13 फूट उंचीचा हत्ती होता तो. हा हत्ती महाराजांनी फार कौतुक केलं त्याचं. पण महाराज तुमच्याकडे हत्ती नाही ना. आता ते काय बोलायचं. महाराज आहे माझ्याकडे हत्ती, पण तुमच्या हत्तीची आमच्या हत्तीची झुंज लावायची. महाराज म्हणजे लावा. त्याला वाटलं महाराज मस्करीच करतायत, आपण महाराजांची मस्करी, मग आजच लावू का? महाराज लावू. आता 2 हत्तींनी त्या आपल्या बसायला नेलेल्या महाराजांनी त्यांनी जाहीर केलं, दवंडी पिटवली की आज शिवाजी महाराजांचा हत्ती आणि कुतुबशाहच्या हत्तीची 60 मारी होणार. ते 60 मारीचं मैदान म्हणजे असा चौकोनी खड्डा असतो, बाजूने उंच असं सगळं स्टेडियम टाईप. त्या खड्ड्यामध्ये हत्ती आणून सोडतात. हत्ती विरुद्ध हत्ती, हत्ती विरुद्ध माणूस, हत्ती विरुद्ध वाघ, हत्ती विरुद्ध सिंह, वेगवेगळ्या प्रकारच्या झुंजी चालतात. तसं त्या 60 मारीच्या मैदानाचं त्या पीठची रचना बदलल्या जाते. माणूस जर माणसाला वाचवायचा असेल तर त्याच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 छोटे बुरुज लावलेले असतात. की वेळ आली तर तो माणूस पळून जाऊन आपला जीव त्या बुरुजामध्ये लपून वाचू शकतो. संध्याकाळ झाली, हैदराबाद मधले अनेक प्रतिष्ठित लोक सगळे तिथं गोळा झाले. त्यांच्या दरबारातले सगळे मानकरी तिथं गोळा झाले. कुतुबशाह आले, कुतुबशाह बसले, महाराज आले, महाराज बसले. त्या नजीरला आणून सोडण्यात आलं. त्या नजीरला पूर्ण दारू पाजलेली होती. दारू पाजतात हत्तीला रेग्युलर. छोट्या शास्त्रांनी त्याला टुचून चिडवलेला होता, बेभान झालेला होता तो असा. तो येऊन झुलायला लागला तिथं मदमस्त झाल्यासारखा. कुतुबशाहने विचारलं, महाराज आपला हत्ती? महाराज 1 नाही 2 नाही, आता हत्तीच नाही तर बोलायचं कुठून? पुन्हा विचारलं, महाराज आपला हत्ती? महाराज काय ना, महाराजांनी एकदा त्याच्याकडे बघितलं, कुतुबशाहकडे. बाजूला मावळे उभे होते. आका मला तू इकडे रे, तू पण ये, तू पण ये. 8-10 जण आणून असे समोर उभे केले.
महाराज म्हणले यातला कुठलाही माणूस हत्तीशी लढेल. कुतुबशाह म्हणले महाराज अहो काय बोलतोय तुम्ही, माझा हत्ती केवढा, त्याची तयारी किती आहे, नाही टिकणार हो माणूस. महाराज म्हणले कुठलाही माणूस हत्तीशी लढेल. यो लढेल, लढेल, हे बारक हे बी लढेल, हे बुटक हे बी लढेल. अहो काय म्हणताय महाराज, महाराज त्या बुटक्या माणसा का मला लढेल, या हत्तीशी लढायचं, लढतो की म्हणलं महाराज. मुजरा केला महाराजांना आणि त्या पीठ मध्ये त्यांनी उडी मारली. अहो म्हणले बघा तू काय हो, तुम्ही कुणाला पाठवताय. महाराज एक नाही दोन नाही, तो गेला त्या हत्तीला जसा पीठ मध्ये माणूस दिसल्याबरोबर तो चवताळला, कारण ती कुठं चढता येत नाहीत. त्यात तो समोर आला. समोर आल्यावर हत्ती त्याच्या मागा लागला. त्या बुटक्या माणसाने त्या हत्तीला एवढा फिरवला. 5-6 मिनिटानंतर त्या हत्तीच्या लक्षात आलं की हे बारक पायाच्या मधनं पळालं, शेपूट ओढतंय, मागणं टोचतंय, हे सापडत हत्तीला वळायला वेळ लागतो. त्या चपळाईमध्ये त्यांनी एवढा त्रास त्या हत्तीला दिला की तो हत्ती एकदम पिसाळला. आणि मग त्या बारक्या माणसाचं नाव तो यसाजी कंक. त्या यसाजी कंकाने त्याला समोर घेतला, असा 20-22 फुटाचं मध्ये असं अंतर, आणि समोरासमोर दोघं आल्यानंतर तो हत्ती बेभान झाला आणि अंगावरती आला. हत्ती जसा पुढा आला तसा यसाजीने आपली तलवार उपसली, पावित्रा घेतला आणि एका झटक्यात त्याची सोंड कापली. सोंड लोंबायला लागली, रक्ताचा धबधबा लागला. बावचळला हत्ती, गडबडला, घाबरला आणि उलटा माग त्या बुरजाकडे लपायला निघाला हत्ती. त्यांनी बघितलं हत्ती पडला त्या रक्तस्रावाने. त्यांनी जाऊन बघितलं तो हत्ती आता काय उठत नाही. त्याची खात्री केली आणि तो तिथून आला, वर चढून आला पीठवरती. महाराजांना त्यांनी मुजरा केला. कुतुबशाह तोंडात बोट घालून बघत होता, अरे एवढा चांगला हत्ती मारला ह्यानी माझा, सगळ्यात चांगला हत्ती, नंबर 1चा हत्ती, सगळ्यांचा लीडर हत्ती. अरे काय केलं तू हे, तो काहीच बोलायला तयार नाही. महाराजांना महाराज यात तुमच्या यसाजीने माझा सगळ्यात चांगला हत्ती मारला. महाराज काहीच बोलले नाही. महाराज एक काम करा, हा माणूस मला देऊन टाका. महाराज माणूस नाही मिळणार, माझा माणूस देऊ शकत नाही मी. म्हणले महाराज यसाजी जिंकेल असं तुम्हाला वाटत नव्हतं. म्हणजे मला माहिती आहे यसाजी जिंकेल, तरी तुम्ही खाली मान घालून बसलेला होतात. महाराज म्हणले एखादा माणूस हत्तीशी लढवायचा आणि ती झुंज शोक म्हणून बघायची, हा तुमचा शोक आहे, माझा नाही. माझा एक माणूस महत्वाचा. महाराजांनी त्याला सांगितलं, बादशाह साहेब माझा एक माणूस हत्तीसारखा आहे, वेगळं हत्ती तर काय ठेवायचं, एक माणूस माझा हत्तीसारखा आहे. त्यांनी त्या यसाजीला सांगितलं, अरे काय तू माणूस आहेस, सगळ्यात चांगला हत्ती माझा मारला, काय तुझा राजा आहे, तुला देतही नाही, करू काय तुझं. इकडे म्हणले, त्याला जवळ बोलवलं, आपल्या गळ्यातला मोत्याचा कंठा काढला. अरे तो त्या बादशाचाच कंठा रे, आणि तो त्याच्या गळ्यात घातला. हे राहू दे म्हणले, तुला काय करायचं त्या यसाजीने. त्या यसाजीने तो कंठा काढला आणि त्या बादशाच्या पायाजवळ ठेवला आणि सांगितलं, मी कसलाही पराक्रम केलेला नाहीये, मी काय केलं असेल तर माझ्या छत्रपतींचे आज्ञा फक्त पाळलेली आहे. जर मी काही चांगलं काम केलं असेल तर माझ्या छत्रपतींच्या शाबासकीचे 2 शब्द मला पुरेत, असल्या कंठ्याची गरज नाही मला. काय लोक आहे तो, आपल्यासारखं असतं तर म्हणलं असं नाहीतरी ओव्हर टाइम झालेलाच आहे, घ्या यांच्या काय बापात जाते, इन्कम टॅक्स तर तो बुडवायचंच आहे. कुठे गेली माणसं होई, कुठे जी माणसं. शिवाजी महाराज आग्र्याला अडकलेले आहेत, सिंधुदुर्गाचं काम पूर्ण होत आलेले पैशासाठी अडकलं. महाराज नाही, त्याचा जो इंजिनियर आहे हिरोजी इंदलकर, त्या हिरोजी इंदलकराने आपल्या प्रॉपर्टीवरती कर्ज काढलं आणि किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं. आज आहे का एखादा नगरसेवक की रस्त्यावर गटरीचं झाकण गेलं तर मला 4 दिवसांनी कॉर्पोरेशन उघडणार आहे, मग बघू, तर पडले तर पडले 2-4. स्वतःच्या पैशाने झाकण बसवायची हिंमत आहे का एका नगरसेवकामध्ये, का एका आमदारामध्ये.
त्या माणसाने स्वतःचं कर्ज काढून सरकारी काम पूर्ण केलंय. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला आहे आवातनं, की मुलाचं लग्न आहे माझ्या रायबाचं, तुम्ही लग्नाला या. आणि महाराजांच्या समोर समोर दिसणारा सिंहगड घ्यायचे मनसुबे चाललेले आहेत. त्या चिंतेत बघून तानाजीने विचारलं, महाराज काय तुमच्या बेत आहे? सिंहगड घ्यायचं. ते माझं काम आहे मला. असं बोलला नाही तानाजी की मुलाचं लग्न काढलंय, मी आता रजेवर आहे, सरकारी काम सांगू नका. आणि असंही बोलला नाही की मी आता सिंहगड घेतो, काही होऊ द्या, पण तेवढं माझ्या रायबाला महसूल खात्यात घ्या चिटकून. पावन खंडित बाजी प्रभू जा म्हणला महाराज, मी आहे तिथं. असं म्हणलं नाही की येत्या मंत्रिमंडळामध्ये तेवढं संरक्षण खात्याचं असेल सीट माझं तर बघा, नाही तर मी निघालो घरला, तुमचं तुम्ही वा विचार घडला. कुठंही शिवचरित्रामध्ये गिव्ह अँड टेक पॉलिसी नाही. मी हे देतो मग तुम्ही ते द्या, तुम्ही ते द्या मी हे देतो. कोणीही महाराजांना मागणी केली नाही. किंबहुना शिवाजी महाराजांनी कोणालाही काहीही दिलेलं नाही. एकही उदाहरण नाही. महाराजांनी जे दिले ते 2 ते 3 लोकांना, ते पण देवस्थान म्हणून दिलेले. त्या सांगण्यात आजही आहे, ती जमीन आजही त्या देवस्थानाकडे. त्यातलं एक पहिलं देवस्थान जे आहे ते म्हणजे केळशीचे याकूत बाबा, त्या देवस्थानाला दिलेली जमीन आहे. आणि गारगोटीचे मौनी महाराज त्यांना दिलेली जमीन आहे. आणि तिसरी चिंचवडकरांना दिलेली जमीन आहे. महाराजांनी जमीन कुणालाही दिली नाही. शिवाजी महाराज हे स्वतःला भूपती म्हणतात. भूपती म्हणजे या भूमीचा पती. तिची संपूर्ण काळजी घेणं हे माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे. तिचं वाटप मी करणार नाही. आणि महाराजांनी वतन बंद केली, सगळं बंद केलेलं. कधीही कोणाला दिलं तरीही ही लोक महाराजांच्या बाजूने लढली. तो काहीही न देता काय कारण नाही, हे कारण शोधायला पाहिजे आम्हाला. हा राजा कसे विचार करतो बघा. दक्षिण भारतात महाराज आले. 78 साली त्यांना तांब पाहिजे होतं. इंग्रजांशी बोलणी केली. इंग्रजांचे डेलिगेट्स आले, रायगडावरती चर्चा झाली. ते तांब नाण्यांसाठी लागतं, तोफांसाठी लागतं, तोफ गोळ्यांसाठी लागतं. ते नाणं 2 दगडाच्या मध्ये बांधकाम करताना सिमेंटिंग म्हणून वापरतात, त्याचे पत्रे लावतात. रायगडाच्या खालच्या दरवाज्याला आजही ते पत्रे बघायला मिळतात आपल्याला तांब्याचे. बोलणं झालं. महाराजांनी त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक अट सांगितलेली होती, माझ्याकडं तुम्हाला द्यायला रोख पैसे नाहीत. पैसे पाहिजे असतील तर माझं हैदराबादमध्ये कार्यालय, आपले कुतुबशाहचे संबंध चांगले होते. कुतुबशाहच्या दरबारात आपली एम्बेसी होती, त्याचं ऑफिस तिथं होतं. तिथली सगळी खंडणी आणि हे सगळं तिथं गोळा व्हायचं आणि ते तिथून नंतर रायगडला यायचं. तुम्हाला जर रोख पैसे पाहिजे असतील तर हैदराबादवरून घ्या, बाकी काय पाहिजे असेल तर मी देतो इथे. त्याला आम्हाला पैसे पाहिजे. महाराजांनी त्या रकमेची हुंडी दिली, ज्याला आपण हल्ली चेक म्हणतो, चेक. तो चेक दिला महाराजांनी. पत्र दिलं ते सगळं. ते पत्र घेऊन ते लोक मुंबईला आले. मुंबईमध्ये वखारीचा प्रमुख, ते पद म्हणजे गव्हर्नरचं. आज राज्याचा प्रमुख, त्यावेळी तो वखारीचा प्रमुख असायचा. तो होता जेरॉल्ड फॅन्सियर, अतिशय हुशार माणूस. मुंबईचं सगळं पायाभरणी त्या जेरॉल्डनी केलेली बरं का. हे जेरॉल्डचं क्रेडिट आहे, तो जेरॉल्ड. त्याने ते पत्र पाहिलं सगळं आणि म्हणलं की शिवाजी महाराजांना सगळे नावं का ठेवतात. अतिशय चांगला माणूस आहे. हे अग्रीमेंट आणि हे सगळं कुठं सगळं स्वच्छ कारभार आहे. असं असताना लोक त्याला काही म्हणतात. त्यावेळेस मुंबईवरनं हैदराबादला जाण्याची कसलीही सोय नव्हती. सुरतवरनं हैदराबादला जायचा ट्रेड रूट आहे, व्यापारी मार्ग आहे. सुरत म्हणजे सुरत बांद्रामधनं हैदराबाद, हैदराबाद करून मछलीपट्टणम हा व्यापारी मार्ग गेलेला आहे.
सुरतचा जो वखारीचा प्रमुख आहे तो एक तिथला गव्हर्नर, यांनी हे पत्र, हे सगळं याच्यावर आपलं पत्र लिहून हे सगळे डॉक्युमेंट्स सुरतेला पाठवले की तेवढे हैदराबादमधनं पैसे गोळा करा, तुमच्याकडे घ्या ना आम्हाला पाठवा. त्या सुरतच्या गव्हर्नरने ते सगळं वाचलं आणि सांगितलं, शिवाजी बरोबर धंदा म्हणजे लबाडी, याच्यात काही ना काय गडबड आहेच. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला काय करायचं, त्या ऑफिसचं काम आहे, काय झालं तर त्यांची जबाबदारी, आपलं काय. त्यांनी तिथे 8-10 लोकांची नेमणूक केली. आजची जशी कुरिअर सर्व्हिस आहे त्या काळात कुरिअर सर्व्हिस होती, अंगडी या सर्व्हिस ज्याला म्हणायचे, आतापर्यंत चालू अजून उत्तर भारतात. त्या सर्व्हिसच्या लोकांना नेमलं त्याने की हैदराबादला जायचं आणि पैसे घेऊन यायचे. ती लोक 2 महिन्याचा प्रवास करून हैदराबादला पोहोचली. वाटेत अनेक अडथळे असतात. त्या ऑफिसमध्ये गेले, महाराजांच्या ऑफिस शोधून काढलं, गेले तिथे, त्या कारकूनच होता, त्याला ते पत्र दिलं, त्यांनी ते वाचलं सगळं पत्र. हे शिवाजी महाराजांचं पत्र आहे म्हणलं हो, हे सई महाराजांची दिसते. अरे महाराजांचं पत्र सई महाराजांची असेल ना, शिक्का पण महाराजांचा आहे. अरे म्हणलं महाराजांनी दिलंय ते. नाही हे सगळं बरोबर आहे म्हणलं, याच्यात लिहिलंय की पैसे द्या म्हणून तुम्हाला. मग आलोय कशाला आम्ही, पैसे द्या. पैसे द्यायचे अधिकार मला नाहीत, म्हणजे पॉवर नाही मला. पॉवर कुणाला आहे? मला त्या पंतांना पॉवर आहेत. पंत कुठे आहेत? पंत गेले तर रायगडला. हा कधी येतील? येतील उद्या परवा. येतील का उद्या परवा? त्याचं काय सांगाव, साहेब माणूस आहे, येतोय नाही येतोय. झालं हे 8-10 दिवस इथं राहिले. त्या कारकुनाचा का पंत का फंत कोण आलाच नाही. त्यांनी पुन्हा ते सगळं गुंडाळलं आणि ते परत 2 महिन्याचा प्रवास करून सुरतेला आले. त्या सुरतेला दिलं. पत्रामध्ये स्पष्ट होतं की हे पत्र घेऊन येणार आहे, हे सोबतची हुंडी दाखवल्यानंतर पैसे द्यावेत. त्या कारकुनाचं काम होतं ते पत्र वाचायचं आणि पैसे द्यायचे. साधं सो सिंपल होतं, याच्यात काही नव्हतं. पण एखादं व्यवस्थित काम जरी असलं तरी ते कसं अडवायचं हे कारकुनाकडनं शिकावं. त्या काळातले कारकून आणि ह्या काळातले कारकून सारखे साली एकाच जातीचे, काही फरक झालेला नाही यांच्यात 500-1000 वर्षात. त्या गव्हर्नरने ते बघितलं. मी म्हणलं ना तुम्हाला की हा लबाड माणूस आहे. बघितलं कसं फसवलं त्यांनी आपल्याला. त्यांनी त्याच्यावर आपलं एक पत्र लावून दिलं, मुंबईला पाठवलं. जनरलने सगळं उत्तर वाचलं. म्हणलं उगाच नाही लोक शिवाजीला लबाड म्हणत. त्याच्याकडे एक माणूस होता, नारायण शेनवी. त्या नारायण शेनवीला बोलून घेतलं. त्याची शिवाजी महाराजांची ओळख होती. 2-3 वेळा महाराजांना भेटलेला, राज्याभिषेकाला तो आलेला होता. नारायणराव रायगडला जायचं आणि पैसे वसूल करून आणायचे. जातो म्हणला, तो काय त्यांचा एम्प्लॉईज होता. तो मुंबईवरनं रायगडला जायचं म्हणजे बोटीने जायला लागायचं. बोटीने भाऊच्या धक्क्यावरनं उरणला उतरायचं आणि तिथून 7 दिवस चालत रायगडचा पायथा पाचाड गाठायचा. 8 दिवसाचा एकूण प्रवास. आणि नारायण शेनवी 8 दिवसाचा प्रवास करून रायगड पायथ्याला पोहोचला. पाचाडला आला, महाराजांना निरोप पाठवला गाडावर, असं असं आलो. महाराजांनी त्याला 8 दिवस खाली बसून ठेवला. 8 दिवसानंतर बोलून घेतलं, नारायणराव या. म्हणजे नारायणराव तुम्ही दिलेलं तांबं उत्तम, अजून लागेल आम्हाला. मला महाराज हात जोडतो. पहिल्या तांब्याच्या पैशाचं काय? आम्हाला पैसे तुम्हाला पाहिजे होते, तुम्ही घेतले ना हैदराबादमधनं. अहो कसलं हैदराबादमधनं? ते पंत का कोण म्हणला ते तिथं नव्हते. म्हणले बरोबर आहे, पंत रायगडावरच होते. आत्ता 3 दिवस झालेत पंत गेलेत हैदराबादला. म्हणलं महाराज हात जोडतो, आता हैदराबादला नका पाठवू. अरे म्हणले माझी अडचण आहे रे, पैसे नाहीत माझ्याकडे रायगडावर, तुम्हाला पैसे पाहिजे हैदराबादमधनं घ्या. महाराज काही करावं, पैसे द्या. अरे मी सांगतो तुला पैसे नाहीत, जाऊ दे. आपला व्यवहार कसा चोख असायला पाहिजे. व्यवहार व्यवहारच आहे. तुम्ही व्यापारी आहात, त्या किमतीचं तुम्ही अलिबागच्या गोदामामधनं नारळ सुपारी घ्या की यावर्षी. नारळ सुपारी तांदूळ जे काय पाहिजे घ्या. पूर्वी विनियोग असाच चालायचा, वस्तूंचा विनियोग. पैशाच्या बदल्यामध्ये नारळ सुपारी तांदूळ घ्यायचा का, ह्याचे अधिकार नारायण शेनवेला नाही. नारायण शेनवी म्हणलं मी येतो विचारून. महाराज म्हणले ये. अरे बोंबले तो 8 दिवस परत मुंबईत जेरावला भेटला. जेराव म्हणला अरे लबाडे रे, तो लबाडे रे.
आपल्याला सांगेल या वर्षी अलिबागच्या गोदामामधनं नारळ सुपारी घ्या, सगळ्या शेतकऱ्यांना सांगेल तो की या वर्षीचा महसूल चौलला भरा, अलिबाग मोकळं ठेवेल. वर्षी शेवटी म्हणून काहीच गोळा झाला नाही, आता पुढच्या वर्षी बघू. नको 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 नको, तू परत जा, तुझ्या एकट्याचं काम नाही. मला अजून एक इंग्रज अधिकारी त्याच्याबरोबर दिला. 2 माणसं 8 दिवसाचा प्रवास करून पाचाडले, येऊन धडकली. आल्यावर कळलं महाराज कोकणात गेलेत, खाली तळ कोकणात. 1 महिन्यानी महाराज आले. तिथून पुढे 5-7 दिवसांनी 8 दिवसांनी ह्याला बोलून घेतलं. म्हणले झालं का नक्की नारळ सुपारीचं? हात जोडतो म्हणले महाराज तुमचा नारळ नको, सुपारी नको, पैसे द्यावं, पैसे द्या. अरे माझी अडचणी बाळा, इथं पैसे नाहीत. जाऊ दे, आपला व्यवहार चोख असायला पाहिजे. त्या पैशाच्या बदल्यामध्ये तुला सोनं देऊ का चांदी देऊ? आता पैशाच्या बदल्यात सोनं घ्यायचं का चांदी घ्यायची ह्याचे पावर नारायण शानवेल नाही. आणि मी येतो विचारून, महाराज म्हणले ये विचारून. तो इंग्रज म्हणला मी खालीच बसतो, मी काही येत नाही, तुझं तुझा. तो आला मुंबईला, जयरावला विचारलं, जयरावने डोक्याला हात लावला, मला जा चांदी घेऊन टाक. परत ते धडपडत आलं, भेटलं महाराजांना, महाराज चांदी द्या, देतो. आपल्या माणसाला बोलून घेतलं त्याने, त्याला सांगितलं काय हिशोब असेल याचा तो करा, त्या किमतीची चांदी देऊन टाका. सगळं स्पष्ट साधं सोपं काम होतं हे. गेला त्याने आपला तो हिशोब करायला सुरुवात केली. बाबा किती तुमचं तांबवतं, पैसे किती झाले, काय झाले, हे सगळं. त्या नारायण शानवेल कुठं गप्प बसवत, काय म्हणला चांदीचा भाव काय? मला चांदीचा भाव आहे 25 रुपये शेर, एक शेर चांदी होती 25 रुपयांनी. अहो काय खोटं बोलताय म्हणला. मुंबईमध्ये 22.5 रेट आहे, महाडमध्ये 22.5 आहे, इथं 25 रुपये. 25 रुपये. एका माणसा का मला इकडे चांदीचा भाव काय? 25 रुपये शेर. इकडे रे चांदीचा भाव काय? 25 रुपये शेर. तर बस तिसऱ्या हाका मारली, 4-5 लोकांना हाका मारली, सगळे 25 रुपये शेर. सगळ्यांना सांगून ठेवलं तर 25 रुपये सांगायचं. आता बॉम्बाला 22.5ची चांदी 25 रुपयांनी घ्यायची का? आता जर मुंबईला गेलो की इकडे अजून गोळ द्या म्हणलं. आता काय, त्या दोघांनी मिळून ते चर्चा केली, ती चांदी घेऊन ते गठोडं घेऊन ते गेले. जयरावने ते सगळं बघितलं, सगळा हिशोब केला आणि हे प्रकरण बंद केलं. या प्रकरणावर त्यांनी जे पत्र लावलं वरचं, त्या पत्रात तो असं म्हणतो की जगातले सगळ्यात नाणावलेले व्यापारी आम्ही आहोत. व्यापारात आमचा हात धरणारे कोणीही नाही, एकही कंपनी नाही. असं असताना शिवाजीचा संबंध व्यापाराशी आलेला नाही, तरी या शिवाजीने या व्यवहारात आम्हाला 20% फसवलं, एकही पैसा प्रॉफिट कमवून दिला नाही. मग पंतांनी विचारलं महाराज रायगडावर पैसे असताना आपण का नाही दिले? पैसे नाही रायगड असं थोडी झाले, पैसे होतेच. राजधानी हो पैसे नाही असं कुठं होते का? महाराजांनी सांगितलं पंत हा इंग्रज आहे ना, हा इथं निव्वळ व्यापाराला आलेला नाहीये, याला या भूमीचं फार प्रेम आहे. हा जर या भूमीला चिकटून बसला तर जळवासारखा चिकटून बसतो, निघता निघत नाही. याला जमेल तेवढा त्रास दिला पाहिजे, खरं तर याला उखडून काढला पाहिजे. 1678 साली इंग्रजांचं धोरण महाराजांनी स्पष्ट केलं, पण आमच्या पुढच्या राज्यकर्त्यांच्या हे लक्षात आलं नाही आणि पुढे 190 वर्ष आम्ही गुलामगिरीत अडकलो. एकाच कंपनीने आम्हाला 190 वर्ष गुलामगिरीत अडकवलेलं. आज अशा 4000 कंपन्या आलेल्या आहेत आणि 3-4 हजार यायच्या मार्गावर आहेत. आता राजकीय आक्रमणाची गरज नाहीये, आर्थिक आक्रमण पुरेसे. शिवाजी महाराज कळायला फार अवघड आहे. आम्ही महाराजांचा अभ्यास करतो आणि महाराजांच्या विरोधकांचाच अभ्यास करत नाही. विरोधकांचा अभ्यास करायला पाहिजे. विरोधक केवढा स्ट्रॉंग आहे याच्यावरनं तुम्हाला कळेल की शिवाजी महाराज कोणाशी लढलेत, महाराजांची ताकद काय. जोपर्यंत तुम्हाला समोरच्या पैलवानाचा अभ्यास होत नाही त्यावेळेपर्यंत तुम्हाला आपल्या पैलवानाची ताकद कळत नाही. बरं का, हा कोणाशी लढलेला आहे. शिवाजी महाराजांना कुणी ओळखलेलं आहे? शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये जर कोणी ओळखलं असेल तर त्यांच्या आईने. बरं का, जिजाबाई साहेब, त्या मुलाची कॅपॅसिटी काय आहे. कोणी ओळखलं असेल
तर शहाजी राजांनी शिवाजी महाराजांचं सगळं ट्रेनिंग हे बँगलोरला झालेलं आहे, बंगळुरू आजचा. हंबीरराव मोहिते, संभाजी महाराज हा त्यांचा पुत्र हंबीरराव मोहिते मेहुणा, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, हे 5-6 स्वकीयांनी ओळखले महाराजांना. आणि प्रतिपक्षातले, ज्याला विरोधक म्हणू, शत्रू म्हणू आपण, याच्यापैकी जर कोणी ओळखलं असेल तर ते ओळखले फक्त आणि फक्त औरंगजेब बादशाह. बाकीच्यांना आदिलशाह, कुतुबशाह किरकोळ येतो, आपणच वाचवलं नंतर त्यांना. औरंगजेबाने फक्त ओळखलेलं आहे. दुर्दैवाने आम्ही औरंगजेबाचा अभ्यासच करत नाही. त्या सिनेमा नाटकातनं एवढं काही चुकीचा इतिहास या कादंबऱ्यामधनं आमच्या डोळ्यासमोर आणलेला आहे की ती परिस्थितीच आम्ही समजून घेत नाही. हा औरंगजेब कोण आहे, कसा आहे हा, हे समजून घेतलं की तुमच्या लक्षात येईल की केवढा पल्ला महाराजांनी गाठलेला आहे. या देशाच्या इतिहासाला कलाटणी कुठं मिळाली, तिथं मिळाली नाही. हा औरंगजेब आहे. हा दरबारात येतो ना, त्याची गारद दिल्या जाते, अलकास ज्याला म्हणतात, घोषणा ज्याला आपण असं म्हणता येईल. सगळ्या राजांच्या घोषणा असतात. अकबराची एक घोषणा होती, जुम्बेश मकुंद निगाह रूबरू, जलालुद्दीन अकबर पधार रहे हैं, निगाह रखो, म्हणजे माना खाली घाला, मान वर करून बघायचं नाही. औरंगजेबाची होती. गोशबर्रवाज कसीरुल इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पनाह जिल्ले सुबानी अबुल मुजफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर शहंशाह गाजी तशरीफ ला रहे हैं, निगाह रखो. सगळं समजलं असेल ना? काय नाही ते अवघड, फारशी सगळं. याचा अर्थ असा आहे, गोशबर्रवाज लक्ष देऊन ऐका, कसीरुल इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक, की ज्यांनी अनेक प्रांत ताब्यात घेतलेले आहेत, अनेक प्रांतांवर ज्याची सत्ता आहे, अधिसत्ता आहे. कसीरुल इक्तिदार मुजफ्फरुल मुमालिक हुकूमत पना, ज्याची हुकूमत चालते, हुकूमत पना. जिल्ले सुबानी म्हणजे अल्लाची सावली. मुस्लिम धर्मामध्ये अल्लाला पॅरलल कोणी मानत नाही. देर इज नो पार्टनर टू अल्लाह, पार्टनर मानत नाही. त्यामुळे अल्लाची सावली, अल्लाची पताका, अल्लाचं चिन्ह, अशा प्रकारच्या पदव्या धारण करतात. यांनी अल्लाची सावली अशी पदवी धारण केलेली. अबुल मुजफ्फर मुइनुद्दीन मोहम्मद औरंगजेब हे त्याचं नाव आहे. आम्हाला फक्त औरंगजेब माहिती. आलमगीर, की ज्याचा अंमल या सगळ्यावरती असलेला हा आलमगीर. शहनशाह गाझी, गाझी म्हणजे मुस्लिम धर्मासाठी लढणारे जे सेनापती आहेत, की ज्यांनी जास्तीत जास्त इतर लोकांची, म्हणजे काफरांची, नॉन मुस्लिम लोकांची हत्या केली, त्याला गाझी म्हणतात. शहनशाह गाझी म्हणजे अशा सगळ्या गाझींचं शहनशाह तो औरंगजेब. शहनशाह गाझी. तशरीफ ला रहे, येत आहेत. निगाह रखो म्हणजे खाली माना घाला, मान वर करून बघून. एवढी मोठी पदवी हो. दरबारात येतो, चिडतो तो एक दिवस ती पदवी ऐकून. दरबार भरलेला आहे, समोर शहजादा आहे, सगळे मानकरी उभे आहेत. दरबारामध्ये औरंगजेब जसं सिंहासनावर बसलाय, 8-10 फूट उंचीवर आहे. डाव्या बाजूला त्याचा मुतालिक आहे, 5 फूट अंतरावरती उभा आहे तो. पलीकडे 5 फूट अंतरावरती वजीर उभा आहे, जफर खान असेल. जफर खान बराच काळ होता, तो पलीकडे उभा आहे. समोर 20 फूट गालीच्या टाकलेला आहे. त्या 20 फुटाच्या माग सगळे उभे आहेत. बसायला कोणालाही परवानगी नसते. दरबार चालू व्हायच्या आधी सगळ्यांनी हजर व्हायचं आणि दरबार संपल्यानंतर जायचं. जेव्हा परवानगी दिली तेव्हाच जायचं. त्या 20 फुटाच्या आत कोणीही यायचं नाही. आमच्याकडे नाटक सिनेमावाल्यांनी वाट लावून टाकली. आपला तर माणूस जातो डायरेक्ट आणि औरंगजेबाच्या कानात सांगतोय, आणलाय बरं का. औरंगजेब बोललेला एकाला ऐकू येत नाही. औरंगजेब वजीराला बोलेल, त्याला सांगेल, वजीर खालच्या माणसाला सांगेल आणि मग तो निरोप खालच्याला देईल. याला असेल तर याला सांगेल, हा निरोप खाली देईल. आमचे लोक तसं काय औरंगजेब माईकवरनं भाषणच करतोय,
ते असलं सिनेमा नाटकात फार वाट लावली. समोर जो गालीचा आहे ना, एकदा गंमत झाली त्या दरबारात. औरंगजेबाचा एक भाऊ, दूध भाऊ बहादूर खान कोकलताश, मोठा सेनापती, 82 वय झाले होतं म्हाताऱ्याचं. त्याला काहीतरी सांगायचं म्हणून तो पुढं उभा होता आणि असा पुढं आला आणि त्याचा एक पाय त्या गालीच्यावर पडला. गालीच्यावर तिथं 20 फूट अंतरावर. औरंगजेब पिसाळला त्याच्यावरती. औरंगजेब त्याला म्हणला, तुला दिसत नाही, आंधळा झालाय, खासाड झाली डोळ्याची, पायरी सोडून वागायला लागलायस. आपल्या नोकराला बोलून घेतलं, त्याला सांगितलं याला एक आईनं काढून दे, एक चष्मा, त्यावेळेस कसला असेल तो असेल, दोऱ्या बिऱ्या बांधायचा, आज चष्मा घालायचा आणि दरबारात त्याचं उद्यापासून शिक्षा दिली त्याला की पायरी सोडून वागला. कशामुळं? फक्त पाय त्या गालीच्यावर पडला म्हणून. एवढे प्रोटोकॉल्स सगळे तिथं. कधी कधी एखाद्याला बसायची सोय केलेली असते, एक खुर्ची टाकून देतात, ती बहुतेक शहजाद्यालाच. तिथं बसणं ही शिक्षा. कधी शहजादे म्हणतात त्या खुर्चीवर बसायची पाळी येऊन उभं राहतो, ती शिक्षा पनिशमेंटच असते, एका अर्थाने अपमानच असतो. आणि तो दरबार देतो हे सगळ्या घोषणा ललकारे ऐकून आणि चिडतो तो एकदा. त्या शहजाद्याला म्हणतो तो, शहजादे याचा फजूल आहे शहजादे, ह्या ज्या मला पदव्या लावल्या, ह्या जे ललकारी दिली, हे सगळं बिनकामाचं आहे, याचा फजूल है शहजादे. हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. माझ्या डोळ्यासमोर तिने राज्य स्थापन केलेलं आहे. हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. थँक्यू. आता तू आणले म्हणून घेतो. पाण्याची जेवर का ते दाखवायला लागतं वाक्यांना, काय घेतो कधी कधी कळत नाही श्रोत्यांना. आमचीच बाटली आम्हाला दिली ऊर्जाची, त्याला नमुनेच आहे तुम्ही लोक. मतलब हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. औरंगजेब शिवाजी महाराजांना कधीही शिवाजी महाराज म्हणत नाही, तो शिवा म्हणतो. आमच्या लोकांना लय राग, शिवा म्हणतो. शिवाजी महाराजांचं नाव आईसाहेबांनी जे ठेवलेलं आहे ते ठेवलं शिवा, जी नाही. आम्ही आदराने नंतर जी लावलाय, त्या काळातली ही पद्धत आहे. शिवा, ताना, यसा, दादू, दादोजी कोंडदेव नाही, दादू कोंडदेव. कागदपत्र ते, मी माझ्या घरचं नाही सांगत. पायगुडे नाही, पायगुडा, बलकवडा, धमाला, अशीच सगळी कागदपत्र आहेत. हा जी आम्ही नंतर आदराने लावलेला आहे. आणि औरंगजेब स्पष्ट म्हणतो शिवा. ह्या जीजीची लय सवय लागली आता आम्हाला. आता मी सासवड रोडला चाललो होतो, त्या सासवड रोडला एका ढाब्याजवळ थांबलो. तिथं बोर्ड लावलेला होता, शरदरावजी पवारजी हार्दिक अभिनंदन, ते वाढदिवसाचं 75वी. मी त्याला म्हणलं, रे या नावात 2 जी आलेले आहेत, शरदरावजी पवार ओके, किंवा शरदरावजी पवारजी ते पण ओके, पण हे शरदरावजी पवारजी का? मग आमचा रिस्पेक्ट आहे. म्हणलं मग तुझा रिस्पेक्ट कमी आहे. शरदरावजी पवारजी खाली बारामतीजी असं पण लिहायला पाहिजे तर रिस्पेक्ट. नाही, आपण अति करतात लोक आपले. काय बोलतो, हमारी आंखों के सामने सिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौजों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. कंधार से तंजौर तक सारा हिंदुस्तान मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले ये मां बदौलत क्या देख रहे हैं आज. तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. औरंगजेब स्वतःला तैमूर लंगा आणि चंगीज खानचा वंशज मानतो. बरं, ह्या औरंगजेबाचा जन्म भारतात झालाय, त्या दोहातला झालाय. गुजरातमध्ये ही जी दंगल सुरू झाली ना गोधराची,
ते दोहादमध्ये बरं का. ते म्हणजे औरंगजेबाचा जन्म झाला पण दंगल नाही झालेली. औरंगजेबाचा जन्म तिथं झालाय, त्याच्या बापाचा जन्म इथं झालेला आहे, त्याच्या आज्याचा जन्म इथं झालेला आहे, त्याच्या पंजाचा अकबराचाही जन्म इथं झालेला आहे. 4 पिढ्या इथं जन्म झाल्या तरी औरंगजेबाला वाटतं मी बाहेरचाच. हे त्यातलं दुःख. म्हणतो तैमूर और चंगेज के खून ने कधी शिकस्त नहीं देखी. तो स्वतःला तैमूर लंगा आणि चंगीज खानचा वंशज मानतो. तैमूर लंगाच कडनं 5वी पिढी जो शेख आणि त्याची बायको म्हणजे चंगीज खान कडनं 11वी पिढी कुतलगा निसार बेगम किंवा कुतलगा निसार खानम, त्यांच्या पोटी बाबराचा जन्म झालाय. आणि बाबरापासून 6वी पिढी औरंगजेब. तो तैमूर और चंगेज के खून ने कभी शिकस्त नहीं देखी. कहां गई है हमारी दियानतदारी, कहां गई है हमारी वफादारी. यह है हमारे मामूजान मिर्जा अमीरुल उमरा नवाब आजम शास्ता खां साहब. 50,000 घुड़सवार, 50 हाथी, 50 तोपे इन्हें पूना छावनी में तैनात थे. लेकिन सिवा ने इनके लाल महल पर छापा मार के इनके छक्के छुड़ा दिए. ये तो तकदीर के सिकंदर निकले कि इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी. यह है जसवंत सिंह, जोधपुर महाराजा. कुंडाना किले के नीचे सिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की, उसके मार के जख्म सीने पे नहीं, इनके पीठ पर देखिए. यह इनायत खां बहादुर, सूरत के खूबसूरत सरदार. सिवा सूरत आए तो ये सूरत से दुम दबाकर भाग गए. ये अफशी फौलाद खां इनकी हथेली पे मिठाई धर के सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गए. हमारे सारे अरमानों को मिट्टी में मिला दिया इसने. आखिर क्यों? ये तुम कभी समझ नहीं पाओगे शहजादे, ये तुम कभी समझ नहीं पाओगे. हमारे इतने हाथी, घोड़े, ऊंट, खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी फतह हासिल होती है उसे. क्यों? सिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाए, असली जंगी बहरी कलाम की तामीर की है उसने. और उससे भी कई ज्यादा न जीती जाने वाले जमीर के लोग तैयार किए उसने. आज तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज हम खरीद सकते थे, लेकिन सिवा के इन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया. वे झुकते नहीं, वे थकते नहीं, वे रुकते नहीं और बिकते भी नहीं. सिवा घा गए, चालाक है, दगाबाज है, नामाकूल बदकार है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है. दुश्मन होते हुए भी औरत, मस्जिद, मजहबी कलाम और फकीरों की इज्जत करता है वो. इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाए आसमां को छू रही है. शहजादे, हुकूमत करनी हो तो सिवा का चाल चलन सीखो. आखिर है तो हमारा दुश्मन, उसे निस्त नाबूद करना है, और यही खुदा का हुक्म है. औरंगजेब शिवाय देतो, पण महाराजांचे गुण काय हेही सांगतोय आणि वर्ण शहजाद्याला सल्ला देतोय. माझं नाही, पण तू त्याचे गुण घे जर सत्तेवर यायचं असेल तर. याच्यात थोडस नाट्य आहे, मी आता जे सांगितलं याच्यात थोडस नाट्य आहे, पण ही वस्तुस्थिती आहे. याच्यापेक्षा शिवाजी महाराजांना दुसऱ्या जगातल्या कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही बरं. एक शत्रूच बोलतोय ज्यांनी त्याला ओळखलेला आहे. असे लेन, पेन आणि नंतर शेन सगळे येणार आहेत. आपण काही काळजी करायची नाही, किती आले आणि किती गेले. हा जो औरंगजेब आहे, कसा आहे हा? कोण आहे हा औरंगजेब? हा आहे शहाजहान आणि मुमताजचा मुलगा आहे. बाबर भारतामध्ये आलेला आहे 1526 मध्ये. इब्राहिम लोधीचा पराभव त्यांनी केला. पानिपतची पहिली लढाई. आपल्याच लोकांनी त्याला बोलवलं होतं, या तो इथेच राहिला. लढाई करत परत जाईल. 2 वेळा गेलेला आहे तो परत. दिल्ली ताब्यात घेतली त्याने. 4 वर्ष जगला बाबर, 4 वर्ष. 1530 ला त्याचा मृत्यू आहे. झहीरुद्दीन बाबर
त्याचा मृत्यू झाला आणि त्याचं पूर्व गादीवरती आलं नुरुद्दीन हुमायून. काही दिवस होता तो. त्याच्याच एका सरदाराने त्याला पळून लावलं. तो सरदार मध्येच घुसला. या मोगलांच्या सिरियलमध्ये हा मध्ये घुसलाय. त्याचं नाव आहे शेरशाह सूर. उत्तम प्रशासक होऊन गेला. उत्तम म्हणजे उत्तम. त्यांनी खूप चांगली कामं केली. त्याची दखल इतिहासाला घ्यायलाच पाहिजे. एक म्हणजे त्यांनी या भारतामध्ये बांधलेले 2 किल्ले फार महत्वाचे आहेत आणि दोन्ही किल्ल्यांचं नाव रोहतास आहे. एक आता पाकिस्तानात, एक आपल्याकडे बिहारमध्ये. खूप सुंदर किल्ला बांधलाय तो. 5 वर्षात बांधलाय. जगातला सगळ्यात मोठा हायवे त्यांनी बांधलाय. पेशावर ते कलकत्ता हा जो हायवे, जो आज एक ग्रँड ट्रंक रोड नावाने ओळखला जातो आणि आता तो क्रमांक 1चा जो हायवे आता 6 पदरी 8 पदरी केलाय तो. आणि त्या हायवेला शेरशाह सूर नाव दिलंय बरं का. खूप चांगलं काम केलंय. त्या काळात पेशावर पासून माणूस कलकत्त्यापर्यंत निर्धास्त जाऊ शकत होता. व्यापाराचे तांडे, कुटुंब, कबिले सगळे त्यांनी प्रवास केला. कधीही कुणाची चोरी मारी काही होत नव्हती. बरं, लय इमानदार लोक होते, अजिबात नाही. त्या गावात जर एखादा ताफा आला व्यापाऱ्यांचा, तो सरपंचापासून सगळे यायचे. त्या माणसाला काय पाणी पाहिजे, चहा पाहिजे, जेवण पाहिजे सगळं बघायचं. त्याला घेऊन पुढच्या गावात सोडायचे. पुढच्या गावातला सरपंच ताब्यात घ्यायचा. तो त्याला पुढच्या गावात सोडायचा. असा तो प्रवास टप्प्याटप्प्याने चालायचा. याच्या मागचं कारण असं होतं की ज्या गावाच्या हद्दीत चोरी होईल, दरोडा पडेल, त्या गावातल्या सगळ्या पुरुषांना पकडायचं आणि त्यांची मुंडकी कापून टाकायची. शिंग. त्या भीतीने लोक आले की सरपंच पहिले हजर राहायचा की त्याची चोरी होऊ नये म्हणून. ते सगळं गोतावळा उभा राहायचं आणि त्याला पुढच्या गावात पोचवायचे. काय आपल्या लोकांना काहीतरी वेगळा इलाज द्यावा लागतो. ही पद्धत पुढे इंग्रजांनी वापरली पॅन्डरांच्या बाबतीत. अतिशय उत्तम पद्धत आहे खरं तरी. त्यांनी खूप सराया बांधल्या. उत्तरेकडे दक्षिणेकडे येणारे रस्ते यांनी उभे केले थोड्या अल्पावधीतच. तो मेला. तो कालिंजरच्या इथं स्फोट झाला, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याचं पोरगं आलं, त्याचा पराभव झाला आणि पुन्हा हुमायून गादीवरती आला 1555 मध्ये. 1 वर्ष जगला तो. त्याचा मृत्यू झाला. त्याचं पोरगं जलालुद्दीन अकबर गादीवरती आलेला आहे. जलालुद्दीन अकबर 1605 पर्यंत होता. मोठी कारकीर्द, गाजलेली कारकीर्द त्याची. त्याच्या पोराने लई त्रास दिला. सलीम मोगले आजम आमच्या डोक्यात बसलेला आहे. अनारकली, याला इतिहासात काही थारा नाही बरं का. लय बुलंड कॉक स्टोरी मधली ही एक आहे. आमच्या डोक्यातलं ते मोगले आजम जात नाही. त्यात अतिशय उत्तम रोल पुन्हा पृथ्वीराज कपूरांचा होता. बेटा सलीम, हम तुम्हें जीने नहीं देंगे और अनारकली तुम्हें मरने नहीं देंगे. ते अजूनपर्यंत लोकांना आठवत होते. 50 वर्ष झाली त्या सिनेमाला. त्या सलीमने लय त्रास दिला बापाला, लयच त्रास दिला. आणि हा सलीम गादीवरती आला 1605 मध्ये. त्याने आल्यावर नाव घेतलं जहांगीर. सुंदर नाव आहे बघा. सगळ्या जगाचा स्वामी जहांगीर. त्याच्या पोराने त्याला त्रास दिला. खुर्रम लयच त्रास दिला आणि ते खुर्रम गादीवरती आलं 1628 ला. आणि खुर्रमने आपलं नाव बदललं शहाजहान. तो 58 पर्यंत होता. त्याच्या पोराने त्याला त्रास दिला औरंगजेबाने. आणि औरंगजेब 58 ला गादीवरती आलेला आहे. कोण आहे औरंगजेब? शहाजहान आणि मुमताजचा मुलगा आहे. फार प्रेम आहे शहाजहानचं मुमताजवर. 14 मुलं झालीत. 14. 2-3 ताजमहाल बांधायला पाहिजे. हसताय काय? एकाने काय होतंय? (1614) मध्ये जहांआराचा जन्म आहे. 1615 मध्ये दारा शिको. 1616 मध्ये शाह शुजा. 1617 मध्ये रोशन आरा. 1618 मध्ये औरंगजेब. त्यानंतरची 3 मुलं वारलेली आहेत.
त्यानंतर जन्म झालाय तो मोहम्मद मुरादचा. त्यानंतर 4 मुलं वारली आणि 1631 मध्ये गौस आराचा जन्म झाला. त्यानंतर मुमताज वारली आणि प्रोडक्शन थांबलं. 7 मुलं जगली, 7 मेली. 4 मुलं जगली, 4 मेली. 3 मुली जगल्या, 3 मेल्या. सत्ता स्पर्धेमध्ये पुढे औरंगजेब जिंकला. 13-14 वर्षाचं पोरग झालं की त्याला हाकलून द्यायचं घरात नाही. ते लई गडबड करते. काय धोका करेल बापाला याचा भरोसाच राहिलेला नव्हता. 5-6 पिढ्यांचा जो काही इतिहास आहे. दारा लाहोर, शाह शुजा बंगाल, औरंगजेब महाराष्ट्रात औरंगाबादला. हे औरंगाबाद त्यांनी वसवलेलं आहे. हा मुराद अहमदाबाद. त्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये राहिल्यामुळं सगळ्यांचं एकमेकाकडे लक्ष भेटणं नाही प्रत्यक्षात भावांचं. एकदा लाहोरमध्ये बंगालच्या नवाबाने काही हत्ती दिले होते, 30-40 हत्ती. आणि शहाजहानची इच्छा होती त्या हत्तींची मिरवणूक बघायची, हत्तींचं कौशल्य बघायची. शहाजहान असा उंच याच्यावरती बसलेला होता निरीक्षण करायला. हे त्याचे 4 शहजादे समोर घोड्यावरती मैदानाच्या इथं सगळे घोड्यावरती बसलेले, समोरनं मिरवणूक चाललेली आहे. आणि 2 हत्ती पिसाळले आणि मारामारी सुरू झाली. त्यातला एक हत्ती या चौघांच्या दिशेने धावत आले. सगळे पळाले तिथनं. शहाजहान आरडाओरडा करायला लागला की शहाजादींच्या दिशेने हत्ती येत आहेत. गोंधळ उडाला सगळा तिथं. तो हत्ती आला अंगावरती, सगळे पळाले. फक्त औरंगजेब एकटा त्या घोड्यावर बसून होता. तो हत्ती जवळ आल्यावर औरंगजेबाने भाला फेकून मारला. त्या हत्तीने आता सोंडेने उडवला तो भाला आणि हत्ती झपाट्यात पुढे आला. जो फटका मारला ते घोडच पडलं खाली. औरंगजेबाने उडी मारून बाजूला उभा राहिला. तो भाला घेतला आणि भाला उचलून मारणार तेवढ्यात मागचा हत्ती आला आणि या हत्तीला ढुसली मारली. आणि त्या हत्तीचं डायरेक्शन बदललं. शहाजहानचा आरडाओरडा, सगळे गोंधळ तिथं उडालेला. शहाजहान वरनं धावत पळत खाली निघालेला. तो हत्ती वळाला आणि हत्ती गेला निघून. बादशाह तिकडनं येत आहेत. तो इनायत खान उभा होता. तो औरंगजेबाला बोलला, अरे बघ 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 बादशाहची परिस्थिती काय झालेली. धाव म्हणला, पळ त्यांच्याकडं. औरंगजेब म्हणला, कशासाठी पळायचं? धोका मागाशीच टळलेला आहे, आता कशाला पळू म्हणला. येऊ दे बादशाला. बादशाह जवळ आले. बादशाह चिडलाय त्याच्यावरती. कळतंय तुला काय? आज जर इथं काय झालं असतं एखादा अपघात तर इज्जत गेली असती माझी इज्जत. औरंगजेब काय बोलला? औरंगजेब शांत. औरंगजेबाने बादशाला सांगितलं, मी जर हत्तीशी लढताना मेलो असतो तर मी शहीद झालो असतो. इज्जत मगाशी गेली जेव्हा हत्ती आला, माझे भाऊ पळून गेले, ती इज्जत गेली म्हणले. तो शूर आहे बरं का, लहानपणापासून अतिशय कर्तृत्वाने. हा लय नमुना आहे. पण तो धर्माचं पालन तंतोतंत करतोय. तो मुत्सद्दी आहे, निर्व्यसनी आहे. अनेक गोष्टी कायम त्याच्या लक्षात आहेत. अनेक गोष्टी. दिल्लीमध्ये त्यांनी बापाला हरवलंय. कसं हरवलं? बाप आजारी पडल्याचं कळलं आणि एकदम भावांना बापाचं प्रेम उफाळून आलं. सगळं सैन्य घेऊन बापाला भेटायला, जसं का दवाखान्यातच बाप आहे. दारा तिकडनं आला लाहोरवरनं. शाह शुजा तर गंगेतनं नावांमधूनच निघाला दिल्लीला सैन्य घेऊन. मुराद निघाला, हा इथून निघाला. दारा आला. दाराने बापाला दिल्लीतनं उचललं शहाजहान बादशाला आणि शहाजहानला घेऊन तो आग्र्याला आला हवा पालट करायला. बापाचं फार प्रेम होतं त्याच्यावर, दारावरती. दारा अतिशय सज्जन होता बरं का, उर्मट होता दारा. खूप लोकांशी संबंध होते. कुराणाचं भाषांतर त्यांनी संस्कृतमध्ये केलेलं आहे. हे गीतेचं भाषांतर त्यांनी फारसीमध्ये करून घेतलेलं आहे. अनेक विद्वान त्याच्या पदरी होते. तो शौर्य कमीच होता तो, पण इतर अनेक गोष्टी त्यांनी शहाजहानला वाटत होतं हे पोरगं माझं गादीवर आलं तर आपल्याला काही त्रास होणार नाही, पण जर औरंगजेब आला तर आपल्याला त्रास देईल. म्हणून औरंगजेब कुठल्याही परिस्थितीत येऊ नये हे शहाजहानची इच्छा होती. आणि हे सगळे भाऊ भावाची तब्येत बापाची बघायला बादशाह तिथं दाराच्या ताब्यात आहे. आणि निघाला इथनं
औरंगाबाद मधनं. चंबळ नदी ग्वाल्हेरच्या इथं. दाराला बातमी लागली, बापान सांगितलं जा आता तू लढायला. तो तिकडनं सैन्य घेऊन चंबळच्या उत्तर काठावरती आलेला आहे. औरंगजेबाची छावणी येऊन पडलेली अशी लांबवर दिसतात झेंडे फिंडे हालताना. याच्या इकडे दिसतात नदीच्या इकडं. 4 दिवस झाले, झेंड्यांमध्ये काय फरकच पडा ना. औरंगजेब नदी ओलांडणं सगळ्यात जास्त अवघड बरं का. नदी कुणालाही ओलांडता येत नाही, परमिशन शिवाय नाही. पासपोर्ट लागतो, दस्तक ज्याला म्हणतो ना आपण, त्याशिवाय नदी कुणाला ओलांडता येत नाही. नदी ओलांडणं फार कठीण होतं. नदीवरती नावांचा पूल किंवा नदीला उतार असेल तर पायी जाता येतं आणि तिथं बंदोबस्त असतो. कागद दाखवल्याशिवाय कोणालाच ओलांडता येत नाही, इतकं स्ट्रिक्ट असतं नद्यांवरती. औरंगजेबाची छावणी तिथंच होती. औरंगजेब तिथून 20 किलोमीटर लांब शिफ्ट झाला आणि मागणं ओलांडून तो दाराच्या मागे येऊन उभा होता बरं का. हा आपल्या इकडेच बघतो तंबूत. लढाई सुरू झाली सकाळी सामुवाडाच्या इथं. जे दाराच्या सैन्यातले सेनापती होते की जे औरंगजेबाच्या विरुद्ध अशी तलवार घेऊन उभे होते, त्यांनी पाठण फिरवली आणि दाराकडेच तलवार केली. पळता भई थोडी झाली दाराची. पळाला तिथनं दारा आग्र्यात. बापाला सांगितलं, बाप म्हणला पळ इथनं आता. हाताला काय लागेल ते घेतलं त्याने. तो खजिना आणि हे काही किल्ले त्याच्या ताब्यात होते, काही लोक होते. वन 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 पळाला. औरंगजेब मुराद भेटला. मुरादला सांगितलं माझ्या आयुष्यातली एकच इच्छा आहे, दारा हा काफर आहे, त्या दाराला शिक्षा करायची. मी काय फकीर, मक्केला जाणार मी. मुरादला माहिती होतं की आपला भाऊ अतिशय फकीरी वृत्तीचा आहे. हा काय जाईल मक्केल निघून, मग आपणच बादशाह. ते हुरळलं, त्याच्यात सावध होतं, तो हुरळलं. एक दिवस औरंगजेबाने त्याला बोलून घेतलं की आता दाराचा धोका निम्म्याने कमी झाला, पाठलाग सुरू आहे त्याचा, सापडेल तो. तो आला, म्हणला दारू तर काय मी पित नाही, तू पितो पे, झालं की सांग आपण जेवायला बसू. आणि औरंगजेब तंबूच्या बाहेर आला आणि लोकांनी छापा घालून त्याला पकडला. मुरादला पकडला, तुरुंगात टाकून दिला ग्वाल्हेरच्या. तो रोज दारू प्यायचा, त्याला दारू पाजली आणि एक दिवस त्याला अफू पाजून खलास करून टाकला. अफूचा पोस्ट देतात, पोस्ट एक ग्लासभर सकाळी अफू द्यायचे आरोपीला. ज्याला पकडलाय तो गायावाया करतो बरं का, हातापाय पडतो, मला मारून टाका पण अफू पाजू नका. एक ग्लास पाजले की तो दिवसभर असा गलित गात्र पडलेला, काहीही त्याला कळत नाही, सुचत नाही, बधीर. दुसऱ्या सकाळी त्याला उठवायचं, पुन्हा पाजायचं, पुन्हा सोडून द्यायचं. पोस्ट म्हणतात त्याला, पोस्ट. त्याला पाजून त्याला खालास करून टाकला. त्याला शाह शुजा आलेला, त्याच्या विरुद्ध आपलं पोरग पाठवलं, मोहम्मद सुलतान, नवाबबाईचं पोरग, काश्मीरच्या राणीचं पोरग आहे, त्याला पाठवलं त्याच्या विरुद्ध. मिर्झा राजा जयसिंग यांनी जरा घोळ घातला तिथं. हे पोरग तिथं गेलं, त्या शाह शुजाने त्याला सांगितलं माझ्याकडे सैन्य जास्त आहे, मिर्झा पण मला फुटलेला आहे, बादशाह मी जर बादशाह झालो तर तुला पुढचा बादशाह करील. चुलत्याने पुतण्याला ऑफर दिली. तो पुतण्या नुसता नव्हता तर जावई पण होता, कारण लग्न त्याचं चुलत बहिणीशी झालेलं होतं, त्यामुळे एका अर्थाने तो जावई पण होता. बापापेक्षा चुलता खरंच चांगला आहे म्हणून ते सामील झालं आपल्या सासऱ्याला, म्हणजे चुलत्याला. दुर्दैवाने औरंगजेबाच्या राजकारणामध्ये शाह शुजा हारला, पळता भई थोडी झाली. पळालं ते. आजचा बांगलादेशाच्या त्या टोकाला चितगाव, म्हणजे त्रिपुरा विपुरा त्या बाजूला, तिथल्या आराकानच्या टेकड्यामध्ये त्याचा मर्डर घडवून आणला. लय वाईट पद्धतीने तो गेला. त्याची कबर सुद्धा आज माहित नाही आपल्याला, कुठे काय काय झालं त्याचं कुणालाच माहित नाही. हे मोहम्मद सुलतान गद्दारी करून चुलत्याला मिळालेला आहे. औरंगजेबाने छापा मारून त्याला पकडला आणि त्याला उचलून ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकला. त्या पोराला शिक्षा दिली होती, 13 वर्ष ते तुरुंगात होतं. नख कापायची नाहीत आणि केस कापायचे नाहीत. वेडा झाला तो, वेडा झाल्यावर त्याला सोडला, मेला लवकर तो नंतर. असा औरंगजेब बघा तुम्ही. आग्रा ताब्यात घेतलं, बापाला आतमध्ये अटकेत टाकला, किल्ल्यात गेलाच नाही. हा बापाचा सगळा सरंजाम जप्त केला. भारतातला सगळ्यात श्रीमंत बादशाह होता शहाजहान, सगळं जप्त करून टाकलं त्याने. किल्ल्यात जाणारं पाणी बंद करून टाकलं. किल्ल्यात असं बसलं की समोर यमुना वाहतीये, त्याचा ताजमहाल दिसतो समोर.
एक ग्लास पाण्याला मोतात झाला, एक एक ग्लास. औरंगजेबाच्या मर्जीशिवाय पाणी येत नव्हतं, बरोबर, पाणीच बंद करून टाकलं त्याने. तो अल्लाची प्रार्थना करायचा शहाजहान. त्याच्याकडे मोठ्या मोत्यांची हिऱ्यांची अशी माळ होती बरं का. मुस्लिम लोक जप करतात ती माळ असते, 1000 मण्यांची माळ असते ती. गंमत सांगतो की जो ताजमहाल बांधला ना शहाजहानने, त्याच्या खर्चाचा आकडा आहे त्यावेळेचा 16 लाख रुपये. एवढा खर्च आल्याची नोंद आहे. ताजमहालचा खर्च जो 16 लाख रुपये आला, त्यावेळेस या माळेची किंमत 20 लाख रुपये होती. आणि औरंगजेब ती माळ मागा, ती माळा दे, तू जर माळ हिसकली तर मी आत्महत्या करेन. आणि बापाने आत्महत्या केली की पोराला पापच लागेल धर्माप्रमाणे. बाप जिवंत असताना सत्तेवर येताच येत नाही, हा नियमच आहे. त्यांनी बापाकडनं बळजबरीने लिहून घेतलं होतं की औरंगजेब सत्तेवर आला तरी चालेल. कायदेशीर सगळ्या बाबी पूर्ण केल्या त्याने औरंगजेबाने. बहीण जहा आरा दाराला फोर, तिला आत टाकून दिलं, बापा बरोबर तिला ठेवलं. मुराद मेला, दाराला पकडण्यात आलं, फार पळाला दारा, फार गुजरात काय बलुचिस्तान काय काय. एका माणसाने त्याला आसरा दिला, ये म्हणला माझ्याकडे, मी तुला सांभाळेन. त्याला वाचवलेलं होतं दाराने, जीवन मलिक त्याचं नाव. दारा आल्याबरोबर त्यांनी झडप घातली, दाराची बायका पोरं अटक केली आणि निरोप पाठवला, दारा सापडलाय. आणि हा मिर्झा राजा जयसिंग आणि हा बहादूर खान कोकलताश यांनी दाराला ताब्यात घेतलं. जीवन मलिक दिल्लीत आले, अटकेत टाकला त्याला. त्याची मिरवणूक आणली, लोक शिव्या देत होती, दाराबद्दल खूप प्रेम होतं. त्या जीवन मलिकला ते पार हेटाई केली लोकांनी. पण दुर्दैवी कुणी हल्ला का केला नाही हे काही कळलं नाही, पण त्याला आत टाकला. औरंगजेबाने त्याच्यावरती आयोग नेमला, इन्क्वायरी त्याची सुरू केली. आणि त्या धर्मपंडितांनी, ते सगळे औरंगजेबालाच फॉर होते, त्यांनी शिक्षा दिली की दारा काफर आहे, याला देहांत शासन. औरंगजेबाकडं एक गुलाम होता नजरबेग, नालायक माणूस, 1 नंबरचा गुंड होता त्या रस्त्यावरच. त्याला बोलून घेतलं, जा ती शिक्षा अंमलात आण. खवासपुरेच्या तुरुंगात होता बरं का तो. तिथं गेला दारा आणि त्याचं पोरग सुलेमान शुको, दोघं एकाच रूम मध्ये. नजरबेगला पाहायला आल्याबरोबर की त्यांच्या लक्षात आलं आपला मृत्यू आलाय. बाप लेकाने मिठी मारली हो एकमेकाला, आणि जाऊन दोघांना बाजूला केला, तर बाजूला टाकला, दाराला पकडला. त्या दाराकडे बारीक चाकू होता एवढा, उशीमध्ये कुठतरी लपून ठेवलेला. त्याने तो हल्ला केला, त्या एका नोकराला लागला, पण याला मारला त्याने. त्याला फरफटत बाहेर आणला. बाहेर एक हत्तीन आणून ठेवलेली, ती सापळ्या निघालेली हत्तीन, तिला शेण आणि चिखल थापलेला होता. त्याचे हात बांधले, टोपी घातली डोक्यात, आणि त्या हत्तीवरती बसून त्याची मिरवणूक काढली. इन्सल्टिंग आपण म्हणतो, धिंड काढणं. अशा प्रकारची शिक्षा तुर्कमेनिस्तानात दिल्या जाते, तशी शिक्षा होती ती. आणून किल्ल्याच्या दारात त्यांनी बांधला त्याला. दिवसभर ते पोरग त्या उन्हातानात, जो बादशाह होणारा शहजादा, हे त्याचे हाल दाराने केले. तर रस्त्याने चाललेला आहे तो, त्याची वारात लोक रडत आहेत त्याच्याकडे बघून की दाराचे काय हाल चाललेले. त्या जीवन मलिकला शिव्या देत आहेत, नजर बेगला लोक शिव्या देत आहेत. एक फकीर चाललेला होता, फकीर. त्या फकीराने दाराकडे पाहिलं, त्या दाराला बोलला, अरे मी कधीही तुझ्याकडे आलो तर तू मला काही ना काही दिलेलेस रे दार. आज तुझी परिस्थिती, तू काय देणार मला, काय मागू मी तुझ्याकडे, मलाच वाईट वाटतं. त्याही अवस्थेत दाराने अंगावरची ती फाटकी चादर उचलून त्याच्या अंगावर फेकली बरं का. काय देऊ म्हणलं मी आता, हेच माझ्याकडे द्यायला. मोठा माणूस होता दारा. दिवसभर तो उन्हात होता. संध्याकाळ झाली, अंधार पडायला सुरुवात झाली. औरंगजेबाच्या नजरबेगला बोलून घेतलं, आम्हाला शिक्षा अंमलात आण. ते काय गुंड मावालीच होतं ते हलकट. ते आलं, पाय धरला त्यांनी दाराचा, खाली वाढला त्याला हत्तीवरनं, खाली पाडलं, त्याच्या छातीवर बसला, कट्यार काढली आणि कोंबड कापाव तसं त्याचं मुंडकं कापून काढलं त्याने. ते तबकात टाकलं, तबक झाकलं, आणि एक तबक घेऊन तो औरंगजेबाकडे आला. औरंगजेब बाहेर बगीचात होता, ते घेऊन आला. अलमपना दुश्मन का सर लाया. औरंगजेबाने त्याला असा हात केला, त्याने ते झाकण काढलं. 2 चकरा मारल्या औरंगजेबाने. मला दिसत नाही म्हणला,
समाधान आणा. ताबडतोब 8-10 लोक दिवे घेऊन धावले, दोन्ही बाजूने उभे राहिले आणि पुन्हा 2-3 चक्रा मारल्या. एका नोकराला सांगितलं दाराचा किमावश घेऊन येतो. सामुगाडाच्या लढाईत लढताना दारा पळाला तर त्याने डोक्यात घालायचा जो मुकुट असतो त्याला किमावश म्हणतात. किमावश खाली पडलेला होता, तो आणला, त्याच्या डोक्यात घालून बघितला, हा फिट बसतोय का? बसतोय फिट. म्हणजे हा दारा आहे याची खात्री करून घेतली. आणि यार 30-35 वर्ष भावाला पाहिलेलंच नाही. तो तिकडं हा इकडं. उद्या जर दुसरं कुणाचं मुंडकं आणून मला दाखवतील आणि दारा मेलाचं सांगतील, दारा कुठं उपटलं तर केवढंच पडेल. ते खात्री करून घेतली त्यांनी की दाराचे हा दारा मेला. कारण घरामध्ये परिस्थिती अशी की भावंड कधी एकत्र ठेवायची नाही, कारण हे आपापसात भांडतात, कोणाला तरी मारतील, कारण एकमेकाला जखमी करण्याची भयंकर प्रकरणं होती. एखाद्याचं बोटच काप, एखाद्याला आंधळाच कर, म्हणजे त्याचा राज्याभिषेक होत नाही बरं का. मग सत्तेवरचा दावाच निघून जातो. पण हे बाजूला ठेवायचे किंवा लांब पाठवायचे. त्यामुळे 30-35 वर्षात भावांनी एकमेकाला पाहिलेलंच नाही हो, तर दाराला ओळखणार कसं? पण त्यांनी खात्री केली की हा दारा आहे, दारा. मोगलांच्या इतिहासातलं हे सगळ्यात वाईट प्रकरण आहे. ही जी मुलं आहेत ना, ह्या मुलांना नेहमी वाटायचं की आपला बाप सत्तेवर जन्माला आला नसता तर बरं झालं असतं, आपण डायरेक्ट सत्तेवर आलो असतो. मोठा प्रश्न होता याला. दाराचा मृत्यू झाला. दाराचे या तिन्ही भावांच्या ज्या मुली होत्या त्या मुलींची लग्न त्यांनी आपल्या मुलांबरोबर लावली. विशेष 36 नातेवाईक मारले त्यांनी सत्तेवर येताना. 36 नातेवाईक मारले. पुढे बापही मेलाच. 36 नातेवाईक त्यांनी मारले आणि तो सत्तेवर आला. औरंगजेब, त्याची बायको आणि तिचे नातेवाईक, एवढेच त्याचे नातेवाईक राहिलेले. कसा आहे बघा औरंगजेब. दिल्लीत सत्तेवर आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की इस्लामला कलाकारी मान्य नाही, इस्लामला शेरोशायरी मान्य नाही, इस्लामला मूर्तिकारी मान्य नाही, कविता बंद, सगळं बंद करून एक फतवाच काढला त्याने. आत्ता मध्ये त्या काश्मीरच्या लोकांनी एक फतवा काढला, एक बँड बंद पाडला होता माहिती तुम्हाला. काश्मीरच्या मुलींनी जो बँड पुण्यामध्ये झाला तो कार्यक्रम, तो फतवा काढला, तो बँड. तसं त्यांनी त्यावेळेस फतवा काढला. दिल्लीतल्या लोकांना माहितीच नाही औरंगजेब कोण आहे. मुस्लिम लोकांना शेरो शायरीचं प्रचंड प्रेम आहे. उत्तम शायर आहेत त्यांच्याकडं. ही कलाच अतिशय उत्तम आहे. आणि असं असताना गेले 500-600 वर्षाची दिल्लीतली परंपरा या औरंगजेबाने एका दिवसात तोडून टाकली. ते लोक चिडली, त्यांनी मयत काढली. औरंगजेबाचा निषेध. गावातले प्रतिष्ठित माणसं मयत घेऊन आले, संगीताची मयत, जनाजा आणला त्यांनी. आरडा ओरडा किल्ल्याच्या बाहेर. औरंगजेबाने विचारलं काय झालं. त्या जफरखानी घाबरत सांगितलं संगीताचा जनाजा आणलाय. कोण आहेत म्हणला, बोलव त्यांना. त्या लीडर लोकांना बोलून घेतलं. काय झालं, तुम्ही कलाकारी बंद, मुशायरे बंद, शेरोशायरी बंद, अमुक बंद. त्याचा निषेध म्हणून आम्ही जनाजा आणलाय. औरंगजेबाला खूप चांगलं काम केलं तुम्ही. ही मयत आणलेलीच आहे तुम्ही, जनाजा आणलेलाच आहे. खोल खड्डा खांदा, त्यात पुरून टाका. आणि परत जर दिल्लीमध्ये शेरोशायरीने डोकं काढत तुमची डोकी मारीन म्हणा. फटायत ना चला. मग लोकांच्या लक्षात आलं, रे बापरे, औरंगजेब म्हणजे लय डेंजर प्रकरण आहे. हा औरंगजेब इथं लढायला आला बरं का. मराठ्यांच्या इतिहासात औरंगजेब कधीच वगळता येत नाही. औरंगजेबाने शहाजीराजे पाहिले, औरंगजेबाने शहाजीचा मुलगा शिवाजी पाहिला, औरंगजेबाने शिवाजीचा मुलगा संभाजी पाहिला, आणि औरंगजेबाने संभाजीचा मुलगा शिवाजी जो शाहू म्हणून प्रसिद्ध झाला. 4 पिढ्या मराठ्यांच्या औरंगजेबाने पाहिल्यात बरं का. औरंगजेबाचा मराठ्यांशी संबंध 44 वर्ष आल्यात. 44 वर्ष, 1-2 नाही. औरंगजेबाला तुम्ही कधीच बाजूला काढू शकत नाही. औरंगजेब इथं ज्यावेळेस शेवटी युद्धाला आला, तो इथं 26 वर्ष 7 महिने होता. 26 वर्ष 7 महिने त्यांना मराठ्यांना जिंकता आलं नाही. कुतुबशाही 182 वर्षाची कुतुबशाही त्यांनी 1 वर्ष संपवली. 187 वर्षाची आदिलशाही 1.5 वर्षात संपवली. पण 30-35 वर्षातलं मराठ्यांचं राज्य त्याला संपवता आलं नाही. त्याची कारणच वेगळी. मराठेच उभे राहिले होते कुतुबशाही वाचवायला, मराठेच उभे राहिले नंतर आदिलशाही वाचवायला. संभाजी महाराजांच्या काळातले हे सगळे पराक्रम आहेत. औरंगजेब इथं होता महाराष्ट्रात.
त्याचं पोरग त्याच्याबरोबर होतं, मोहम्मद कामबख्श. त्या मोहम्मद कामबख्शची आई म्हणजे दाराची बायको होती, ती ह्यानी पळवली होती औरंगजेबाने. हा मोहम्मद कामबख्श ती दारू प्यायची. कशी काय मान्य केलं माहित नाही, पण केलं त्यांनी, मान्य केला. तो स्वतः कधी पित नव्हता. बायकांच्या बाबतीत त्याची धोरणं अतिशय वेगळी होती. तो बाईल वेडा नाहीये कुठंच, पण ते काही गोष्टीमध्ये कळतच नाही. तो झाराशी असा का वाजलेला आहे, म्हणजे बहिणीशी मुलीशी कसा वागलेला आहे, बायकांशी कसा वागलेला आहे. येसूबाई साहेब नंतर अटकेमध्ये होत्या, त्यांच्याशी कसा वागला, एक वेगळं तो समजायला फार कठीण आहे बरं का औरंगजेब. इथं होता त्याचं पोरग ते मोहम्मद कामबख्श थोडं डॅशिंग होतं बाकीच्यांच्या थोरल्या भावांपेक्षा. त्याला मुलगा झाला. घरात झालेल्या मुलाचं नाव घरातला म्हातारा ठेवतो. आजी आजूबाजू असतात तेच ठेवतात, कारण म्हाताऱ्यांना तेवढं एकच काम शिल्लक राहिलेलं असतं, पोरांना नावं ठेवणे. अजूनही तीच प्रथा आहे आपल्याकडे. पोरं दिसली की नावं ठेवते, लायकीचीच नाही म्हणतात, तोच नाव ठेवतो. पण हे जरा जास्त आगाव कामबख्श. त्या पोराला घेऊन गेला बापाकडं. बाप्पा सांगितलं, अब्बाजान मला मुलगा झालाय. अब्बाजान म्हणले, मग याचं नाव ठेवा ना. तर ते याला माहिती आपल्याला ठेवायचं नाव, पण हे आले मुद्दाम चोंबडेपणा करायला. तो बापाला हे सांगायला आला की आता तुम्हाला नातू आहेत, नातू खेळवा म्हणजे सिंहासन सोडा आणि आम्हाला बसता येईल. हा त्याच्या मागचा उद्देश. औरंगजेबाला माहिती आहे कशाला आलाय. औरंगजेबाने त्याला सांगितलं, बेटा कामबख्श तुला मुलगा झाला याचा मला आनंद आहे. आता कामबख्शाला वाटलं तेवढा काय आनंद त्याला झालेला नव्हता, कारण हा काय पहिला नातू नव्हता, आधी 16-17 होते, त्यात हे याची भर. कामबख्श या मुलाचं नाव आता तू ठेव, ह्याला जे पोरग होईल ना त्याचा मी विचार करेन. हाल म्हणला इथनं 90 नाही, मी 125 वर्ष जागणार आहे. आणि 125 वर्ष जर बाप त्या खुर्चीवर बसून राहिला तर बाहेर पोरं काय नातोंड खपतील ना. कोण त्या औरंगजेबाच्या पुढे बोलणार. औरंगजेब एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. औरंगजेब ज्या वेळेस इथं महाराष्ट्रात आला त्यावेळेस औरंगजेबाकडे 22 सुभे होते आणि त्याचा इन्कम वर्षाला होता 33 कोटी रुपये. त्यावेळेस संभाजी महाराज होते आणि संभाजी महाराजांचा इन्कम जेमतेम 1 कोटी होता बरं का. तरी संभाजी महाराज त्याच्या विरोधात उभे राहिले, कारण त्याची पायाभरणी शिवाजी महाराजांनी केलेली होती. शिवाजी महाराजांनी कुठेही असं लिहून ठेवलेलं नाहीये शिवाजी शहाजी भोसले यांचे राज्य, शिवाजी शहाजी भोसले यांचा किल्ला, किल्ल्यावर आल्यावर परमिशन नसेल तर कायदेशीर कारवाई करू. कुठेही बोर्ड नाही. हे भोसल्यांचं राज्य नाही, हे स्त्रींचं राज्य, हे तुमचं राज्य, आमचं राज्य, सगळ्यांचं राज्य. तो मंत्र पुढे मराठ्यांनी उचलला. 26 वर्ष इथले एक गाव 2-2, 3-3 वेळा जाळाले. मराठे कुठंच हारले नाही. हारण्यासारखं काहीच नव्हतं. रायगड पाडला, राजधानी गेले, तिकडे कुतुबशाहीची हैदराबाद गेलं, ते गेलं. मराठ्यांचा राजा इथनं राजाराम पळाला, तो जिंजीला गेला. ऐश्वर्याचं मराठ्यांना कौतुक नव्हतंच. ज्या दगडावर बसेल ते सिंहासन. औरंगजेब आला की दगड सोडून पळायचे, दुसऱ्या दगडावर बसायचं. नाही, हारायलाच काय नाही मराठ्यांकडं. 26 वर्षामध्ये इथं औरंगजेबाच्या सैन्यामधल्या लोक जी होती, सेनापती, त्यांनी 2 पिढ्या इथे जन्माला घातल्या महाराष्ट्रात, कर्नाटकात. पोरं विचारायचं आपलं घर आग्र्याला, आपलं घर अलाहाबादला, आपलं बघायचं कवा. त्यांना वाटलं तंबू म्हणजेच घर, तंबू तर जन्माला आलेले. राजा कोण मागणार औरंगजेबाकडे. औरंगजेब राजगडला निघाला होता. राजगडला त्या तख्ते ताऊस मध्ये बसून निघाला की औरंगजेबाने परिस्थिती त्या स्टोरी ऑफ मोगलमध्ये लिहिले. ते एवढं वाकलेलं आहे, पांढरी शुभ्र दाढी त्याची, तो असं मान वाकवले.
ती दाढी अशी छातीतनं आल्यासारखी दिसतीये. इतकं म्हणजे त्याला मान नाही वर करता येत नाही, दिवसभर ते असंच. त्याच्यात बसले, त्यातनं त्यांनी तलवार बाहेर काढली. मी अजून लढायला तयार आहे, तर बाहेर कोण अर्ज घेऊन उभं राहील मला सोडा म्हणून? ताकदच नाही कोणाची हो. इथले एकूण एक मुस्लिम सेनापती आणि मुस्लिम सैन्य अल्लाहला प्रार्थना करत होते, औरंगजेब मरू दे, हे मेलं की लढाई बंद, लढाई बनली की आपण घरी. अल्लाह त्या औरंगजेबावर प्रसन्न होता. आणि मराठे पण अल्लाहला प्रार्थना करत होते. त्यांना माहिती देव का ऐकत नाही. औरंगजेबाला जगू दे, औरंगजेबाला राहू दे. कारण औरंगजेब राहिला, औरंगजेबाच्या सैन्याने अख्खा महाराष्ट्र व्यापलेला हो. मराठ्यांना घरच नाही राहिला, डोंगर दाऱ्या खोऱ्यातच राहायचं. काय लागल ते येऊन कुठं छावणी औरंगजेबाच्या लोकांची छापा मारायचा, पाहिजे ते चोरायचं, पळून न्यायचं, पुरीचं पोराचं लग्न लावायचं, पुन्हा डोंगरात जायचं. औरंगजेब गेला तर येणारी रसद बंद होईल, औरंगजेब गेला तर इन्कम बंद होईल, आपल्याला काम करायला लागेल शेतात. त्याविषयी ऐकत चालले, चालू द्या. म्हणून आपली लोक सुद्धा अल्लाहला प्रार्थना करायची, औरंगजेब जगू दे. काय विरोधाभास आहे बघा. 26 वर्षात मराठ्यांनी अफाट करामती केल्या त्या काळात. त्या सगळ्या काळाच्या बांधणीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली. आणि ही सुरुवात जी आहे ती त्यांच्या प्रशासनामधनं आहे. दुर्दैवाने आमच्याकडे त्यांच्या प्रशासनाचा अभ्यास केला जात नाही. ते जे काही महाराजांनी उभं करून दिलेलं आहे, आज लोकशाही आहे हो, लोकशाही आहे. आज राजे राजवाडे गेलेले आहेत. कोणत्याही राजाचं कौतुक करायचं नाहीये या लोकशाहीमध्ये. तरी आम्ही शिवाजी महाराजांचं कौतुक करतोय. शिवाजी महाराजांसारखं राज्य पाहिजे म्हणतो, म्हणजे आम्हाला काहीतरी त्यातलं आवडतंय, काहीतरी पटतंय बरं का. आज 60-65 वर्ष लोकशाही आहे, तरी आम्ही सांगतो शिवाजी राजा पाहिजे. पण त्या शिवाजी राजाला बोलवायचे आमचे मार्ग लय वेगळेत. आमच्या गाडीवर लिहिलेलं असतं, महाराज पुन्हा जन्माला या, अशी माग टोपी महाराजांची काढलेली. संध्याकाळी बघावं ती गाडी परमिट रूमच्या दारात. म्हणलं परमिट रूमच्या दारात, मग तू आत प्यायला बसणार, महाराज काय तुला सोडा आणून देणार? त्याचं पावित्र्य जपताना लिहितो कशाला गाडीवरती? ते सातारा रोडला छोटा हत्ती चाललेला मागा लिहिलेलं, बघतोस काय मुजराकर? ते मला गाडी पुढे घे रे, बघू जरा हे कोण बसले. ते झालं दातात असं पडलेलं, ते काहीतरी खाल्लेलं, ते गळलं त्याचं शर्टावरती. ह्याला मुजरा करायचा, लात घाला भाडखावला याला. काय करतोय आम्ही? ते एकदम त्या मिरजेची दंगल जिथं झाली तिथं माझं दुसऱ्या वर्षी भाषण होतं. एक समोर माया बसलं होतं, मला याला हाकल येत ना, हाकल. पण ते मला आधी दिसलं होतं, मी येताना ते सायकलवरून आलेलं होतं. 20-22 वर्षाचं पोरगं होतं, मरायला टेकलेलं, झापडा मारली तरी मरल. आणि त्या बनियावरून लिहिलं होतं, नाडला की तो अडला. अरे म्हणलं गाढवा, तुला कोण नाडायचं? जो तुला नडल तो आतमध्येच जाईल. कशासाठी असले उद्योग? महाराजांच्या अंगातले जेवढे गुण आहेत ना, एक गुण जरी आपण आपल्या रक्तात घेतला तरी आयुष्याचं कल्याण आहे बरं का. आयुष्याचं कल्याण आहे. इतिहास जगलं पाहिजे, शिकलं पाहिजे. इतिहासात कधी रमायचं नाही बरं का, कधीच नाही. इतिहासात एक पाय घट्ट रोवला तर दुसरा पाय तुम्हाला भविष्याकडे उचलता येईल. तुमचे दोन्ही पाय इतिहास असलं की तुम्ही इतिहासात जमा, काही उपयोग नाही. तुम्हाला भविष्याचा जर वेध घ्यायचा असेल तर इतिहासाचा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित करायला पाहिजे. इतिहासाचा आधार तुम्हाला घेतला पाहिजे, तरच तुम्ही वर्तमान जगू शकता आणि भविष्य घडवू शकता. फार मोठं काम करायची गरज नाही. देशभक्ती ही आपल्याला सगळ्यांना शिकायला मिळते. देशभक्ती काय ट्रॅफिकचा नियम पाळला तरी देशभक्ती आहे. काय करायचं हा प्रश्न असतो. एक कविता मला आठवते, तरुण सागर महाराजांची कविता आहे, जैन मुनी, फार सुंदर बोलले. तालाब किनारे की इमारत में लगी आग. तलावाच्या काठावरच्या इमारतीला आग लागली. तालाब किनारे की इमारत में लगी आग,
चारों तरफ मची अफरा तफरी और भागम भाग। कुछ लोगों ने आग पर पानी डाला, कुछ लोगों ने आग में गिरे लोगों को बाहर निकाला। सबने किया जो था जिसकी पहुंच में, सबने किया जो था जिसकी पहुंच में। एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में। उसी पेड़ पर रहने वाले कौवे ने कहा, बहन तू तो सुई की नोक से समस्या का ताला खोल रही है और पत्तों की बाढ़ से पहाड़ तोड़ रही है। तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। सुंदर बोलते तो की तुझ्या चोचेतल्या पाण्याने एक ठिणगी सुद्धा विझणार नाही रे। तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे तो आग का एक शोला भी नहीं बुझ पाएगा। उस पर चिड़िया ने दिया जवाब, बहुत ही लाजवाब। चिड़िया ने कहा, भाई मैं तेरा कहना मानती हूं, चोंच में भरे पानी की क्षमता भी पहचानती हूं, लेकिन इतना जानती हूं जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा उस दिन मेरा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में आएगा। आग बुझाने वालों में आएगा, आग बुझाने। आपण लहान मोठे भान जे तुम्ही काम कराल ते देशासाठी। देश जर टिकला तर तुम्ही तुमचा धर्म, तुमचा मजहब सगळं नंतर आहे। देशच जर टिकला नाही तर कोण कुत्र तुम्हाला विचारते काय ती जाते हो। जन्माला यायच्या आधी चिकटती, ती मेल्यावर सुद्धा जात नाही, तिला जात म्हणतात बरं का, तिला जात म्हणतात। जळमट काढून टाकायला लागेल। गालिब साहेबांचा एक छोटा शेर खूप सुंदर गालिब साहेब बोललेले, मिर्झा गालिब उम्र भर एक ही गलती करता आया हूं। गालिब काय बोलतायत, उम्र भर एक ही गलती करता आया हूं, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा। मी थांबतो इकडे। धन्यवाद, तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, महिला मंडळाचे जास्त आभार मानतो। सगळे इथं थांबलेले। खरं तर एवढा वेळ झाला, उशीर। शिवचरित्र हे काय तास 2 तासाचा विषय नाहीये, पण मला इकडे संधी दिली। आपल्या सगळ्याच नागरिकांचे, प्रतिष्ठित लोकांचे, सगळ्यांचे मी आभार मानतो। थांबतो इकडे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। संपूर्ण असं विषय आपल्या सगळ्यांना वाटलं होतं। आभार मानलं सचिन राजेंद्र बोरे यांना विनंती, आपण आभार मानावे। सरांची पुस्तकं बाहेर टेबलवर उपलब्ध आहेत। गड किल्ले महाराष्ट्राचे स्वातंत्र्य